आम्ही पुणेकरांकडून खूप 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 प्रेम. लिटरली आम्ही किचन मध्ये जायचो, मी मीठ घ्यायचे सगळ्यांची, सगळ्या लोकांची, सगळ्या कंटेस्टंटची, बाहेरच्या जनतेची, सगळ्याची मी नजर काढून बेसिन मध्ये की क्रिश आपली काय चूक होती. आणि मला हे पहिल्या दिवसापासूनच कळलं नाही यांचं लॉजिक, की जे बसून बसून मग आपण हिलाच नॉमिनेट करू, तिलाच नॉमिनेट करू. कारण एक तर हे खेळण्यासाठी बिग बॉस नव्हतं हे माझं क्लिअर होतं, की ठीक आहे माझ्यापर्यंत येऊ देत, मी बघते कोणाचं कसं काय करायचं ते. त्याचा बर्थडे होता, द बेस्ट पार्ट इज क्रिसचा बर्थडे होता. खूप रिक्वेस्ट केली पण केक आमचा अनफॉर्च्युनेटली येऊ नाही शकला, कारण खूप लेट झालं होतं. किचन मध्ये छान ऑमलेट वगैरे बनवलं, सॉस घेतला, सॉस मध्ये त्याला हॅपी बर्थडे क्रिश असं आम्ही प्लेट डेकोरेट केली मी त्याची. माझ्याकडे एक नवीन टी शर्ट होता छान, टी शर्ट छान आयर्न वगैरे केलं, त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याच्या बेडवर ठेवून टाकला, की त्याला एक सरप्राईज म्हणून. मुलांचं नॉमिनेशन मध्ये 0% पार्टिसिपेट असतं, त्या सगळ्या मुली असतात. तुम्ही या अपेक्षा दिसू नका की आम्ही ग्रुप केले, मग आम्ही स्ट्रॅटेजीज केल्या, मग आम्ही एकदम भारी काहीतरी गेम फिरवला, तर आम्ही भाई आमच्यासारखं कोणीच नाही, असं काहीच नव्हतं. चल भावा सिटीत मधून बाहेर पडल्यानंतर अक्षता आणि क्रिश या जोडीबद्दल भरपूर लोकांना, हे जरा कमी होते, भरपूर लोकांना भरपूर असे प्रश्न पडले होते. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्ही काय देणार, तर या प्रश्नांची उत्तरं स्वतः अक्षताच देणार आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. बेसिकली आजच्या या पॉडकास्टची गेस्ट आहे स्वतः अक्षता, जी चल भावा सिटीतमधून नुकतीच एविक्ट झाले. आता घरात काय काय गोष्टी घडतात, काय काय नाही, किंवा चल भावा सिटीतमध्ये कॅमेराच्या मागे काही गोष्टी असतात, किंवा ती एक लाईफ कशी आहे, तिला स्वतःला कसं वाटलं. ती स्वतः एक आर्टिस्ट आहे, स्वतः एक कलाकार आहे, ती जीवरती एका सिरियलमध्ये कामही करते, खूप चांगले चांगले प्रोजेक्टही ती करत असते. त्यामुळे तिला आज आपण या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलं आणि आपले म्हणजे आमच्या लाईव्ह स्ट्रीममधल्या सगळ्या आमच्या प्रेक्षकांचे प्रश्न तिच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न केला. तर आजचा हा पॉडकास्ट आपण स्टार्ट करूया. तर मंडळी, सुरू करायच्या आधी महत्त्वाची गोष्ट अशी की भरपूर लोकांनी अक्षताला एवढं प्रेम दाखवलं, लिटरली ती रिमेन्शन करून करून थकत होती, एवढे लोक तिला मेन्शन करून स्टोरी टाकत होते. त्यामुळे हे जे प्रेम आहे, या प्रेमाबद्दल आणि आपल्या प्रेक्षकांच्याबद्दल, किंवा अक्षता नेमकी कोण आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, ती काय काम करते, हे देखील भरपूर लोकांना प्रश्न होताच. त्यामुळे सगळ्यात पहिला ती त्या गोष्टीबद्दल डिटेल सांगेल आणि त्यानंतर तुम्ही पुढचा पॉडकास्ट देखील कंटिन्यू करू शकता. तर मग स्टार्ट करूया आपण आपला आजचा पॉडकास्ट. तर मग अक्षता मॅडम, प्लीज आन्सर दॅट क्वेश्चन. मी सगळ्यात आधी पूर्ण महाराष्ट्राची जेवढी जनतेने आपला कार्यक्रम हा बघितलाय, ज्यांनी मला बघितलं, ज्यांनी क्रिश्चियन माझी पूर्ण एंटायर जर्नी बघितली आहे, खूप 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 थँक्यू, खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. म्हणजे तुम्ही होतात म्हणून मी हे जे काही माझा एलिमिनेशनचा पिरियड होता, किंवा मी ज्यातून बाहेर आले, मी इतक्या ट्रॉमामधून मी बाहेर आली फक्त तुमच्या कमेंट्समुळे. तुम्ही जेवढं काही मला प्रेम दाखवलं इंस्टाग्रामवरती, म्हणजे बापरे, माझं एलिमिनेशन म्हणजे सिरियस इतकं तुम्ही स्वतःचं पर्सनल लॉस किंवा पर्सनल काहीतरी आपल्या घरात झालंय असं म्हणून ते घेतलं, आणि त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे मी प्रत्येकाची कमेंट्स बघितली, मी प्रत्येकाचे रिप्लायज बघितलेत, जे काही तुम्ही माझा स्टँड घेऊन सगळं बोललात, म्हणजे त्यासाठी माझ्याकडे फक्त हात जोडून मी सगळ्यांना खूप 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 थँक्यू, मनापासून धन्यवाद. ऑनेस्टली या शो मधून आहे ना बरेचसे नवीन जे जनते ती मला आता कनेक्ट झाली, जे आधीपासून मला बघत होते त्यांनी एक माझी छोटी जर्नी बघत आली की मी कसं कसं एक या लेवलला आली किंवा असं काही. पण जे लोक आता मला भेटलेत, किंवा ज्या शोमुळे मला ही माणसं बघायला मिळतात, किंवा ज्यांच्यामुळे मी आता इथे छान खुश आहे तुमच्याशी बोलतीये, तर त्या जनतेला मला हे सांगायचं की या शो मध्ये येण्याचं रिझनच हे होतं की जी ही मुलं आहेत, किंवा जे आपण ग्रूमिंग साठी जसं आलो जसं म्हणतो, आणि हा जो एक ट्विस्ट होता गेम मध्ये की एक सिटी सुंदरी आणि एक गावरान बरो. सो याच्यामधली माझी जी सिटी सुंदरीची जर्नी, ती सिटी सुंदरीची जर्नी अशी नाही की मी खूप अशी मखमलच्या बेडवरून उठून आली किंवा अशातलं काहीच नव्हतं. ती सिटी सुंदरची जर्नी अशी आहे की म्हणजे तुम्ही इंट्रो मध्ये पण बघितलं असेल की सेल्फ मेड गर्ल, किंवा लहानपणापासून स्वतःचे स्वप्न पूर्ण करणारी. सो ते माझ्या इंट्रो मध्ये टचवूड झी मराठीने एक तो माझ्यात एक स्पार्क दाखवला होता. आणि द जर्नी सेज इट ऑल, की मी पण अशी खूप काही फॅन्सी घरातून, किंवा मी खूप अशी खूप रिच किड अशी जन्माला आलेली नाहीये किंवा अशातलं काही नाहीये. सो जसं तिकडे बाकीच्या मुली होत्या, थोडंफार सगळ्यांचं बॅकग्राऊंड छान आहे, किंवा असं एक छान वेल टू डू फॅमिलीतून त्या बिलॉंग करतात. बट वेन इट गोज टू मी, आय एम सो ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी. कारण माझं बघता
मी पण जशी मुलं आहेत तशीच मी खूप एक मिडल क्लास छान मम्मी पप्पा मोठा भाऊ अशा एक घरातून बिलॉंग करते. खूप फारसं असं काही नाहीये. मीच शिक्षण कंप्लीट केलंय. शिक्षणातून माझी जर्नी सुरू झाली किंवा ज्यातून माझी आवड होती ऍक्टिंग करायची, मॉडेलिंग करायची किंवा मग एक कुठेतरी छोटं इन्स्पिरेशन बनू. खूप मोठी स्वप्न होती. ती करता 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 आज मी या प्लॅटफॉर्मवर पर्यंत पोहोचले. सो या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचणं हे माझ्यासाठी इतकंच डिफिकल्ट होतं जितकं या मुलांसाठी, असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यामुळे मला खूप असं होतं की मला जे काही मिळालंय किंवा मी जे काही जो कोणी मला मेंटॉर करण्यासाठी एक मुलगा येईल त्याला मी असं घडवू, नॉट जस्ट फॉर दिस शो, पण आउटसाइड त्याच्या लाईफ मध्ये त्याला इतकं ग्रूम करणार आहे आणि ते इतकं मोठं करणार आहे की ती माझी जर्नी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होईल. माझं एकच इंटेन्शन होतं. ज्यावेळी मी हे उत्तर ऐकलं ना, लिटरली मी शॉक झालो होतो. कारण आपल्याला बेसिकली असंच वाटलं होतं, तुम्हाला देखील असंच वाटलं असणार आहे, की बाबा अक्षतासारखी एवढी मोठी कलाकार, एवढी मोठी इन्फ्लुएन्सर, जीच्या लेबलमध्ये काम करते, ऑलरेडी ती इंस्टाग्रामवरती एवढे जास्त फॉलोअर्स आहेत, त्यामुळे काइंड ऑफ तिचं बॅकअप असेल, बॅकग्राऊंड असेल किंवा फॅमिलीमधले कोणतरी इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील ऑलरेडी. तर असं अजिबात नाही आहे. लिटरली आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातनं उठून ही मुलगी स्वतःच्या टॅलेंटच्या दमावरती आज ती त्या स्टेजपर्यंत पोहोचले. हे खरंच बघून मी शॉक तर होतोच, पण त्यापेक्षा जास्त मला खूप भारी वाटलं, खूप छान फील झालं. आणि हे उदाहरण असेल ज्या मुली नॉर्मल घरात असून एक कलाकार व्हायचं स्वप्न बघतायत, त्यासाठी एक खरोखर बेस्ट एक्झाम्पल असेल माझ्यासाठी, त्या मुलींसाठी. तर याच्या पुढचा मी तिला प्रश्न विचारला होता की आता ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल की वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल थोडंसं गॉसिप्स चालू आहे, तर त्याच्यावरती मी तो प्रश्न विचारला होता की बाबा तिचं काय मत आहे, तर तिने काय बोललं होतं, नक्की आहे का? आता झालं काय, मला लिटरली इतके कमेंट्स आलेत आणि लोक शुअर आहेत. म्हणजे इतकी स्मार्ट लोक आहेत महाराष्ट्राची, मी सांगते. मला वाटलं नव्हतं. म्हणजे मला असं वाटत होतं की जे लोकांना दिसतंय किंवा जे लोकांना दाखवलं जाईल लोक तेच बघतील. म्हणजे साधारणतः आपल्याला तेच बघण्यात येतं जे आपल्याला दाखवलं जातं, पण तसं नाहीये. लोक इतकी स्मार्ट आहेत. लोकांनी इतकं इन डिटेल त्या गोष्टींचा अभ्यास केलाय की कशाने काय झालंय किंवा कशाने काय होऊ शकतं, आणि ते सगळं स्टडी लोकांचं असं एक मत होतं की नाही तुमचीच वाईल्ड कार्ड एंट्री होणार, तुमचीच वाईल्ड कार्ड एंट्री होणार. तर कुठे ना कुठे मी एक म्हणजे म्हणू नाही शकत, पण 50-50 आपण पकडून जाऊ. त्यासाठी मी खुश पण आहे, थोडीशी मी नाराज पण आहे. पण डिपेंड, पण ते तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये कळेल की नक्की काय झालंय आणि काय नाही. देर इज अ ट्विस्ट, देर इज नो डाऊट, देर इज अ लिटिल ट्विस्ट. पण तुम्ही ते आता कसं घेताय, जनता त्याला कशी रिॲक्ट करते, ऍक्च्युली ते बघायला मी स्वतः पण खूप उत्सुक आहे की नक्की आता याच्या पुढे होतंय काय. येणाऱ्या आय गेस 3-4 दिवसात तुम्हाला एक अंदाजा लागून जाईल की नक्की काय होणार आहे आणि काय नाही. सो जे वाईल्ड कार्ड फिरतंय माझ्या डीएम्स वरती एंटायर कमेंट मध्ये, ते आपण 50-50 एक तुम्हाला मी हिंट देते, दॅट्स इट. त्याच्या पुढे जर काय सांगितलं तर मग मला मारतील. ऍक्च्युली खूप सरप्राइझिंग असेल ज्या दिवशी अक्षता री एंट्री करेल शो मध्ये, पण आता ती कुणासोबत करेल, कधी करेल, कसं करेल किंवा करेल की नाही, हे पण प्रश्नात ती स्वतःच आम्हाला प्रश्नात टाकले. तिनं पूर्ण उत्तर दिलेलं नाही आहे. पण पब्लिकची एवढी इच्छा आहे म्हणून सांगतो तुम्हाला, पब्लिक एवढी म्हणजे लोकांनी एवढं सपोर्ट केलंय की बाबा नाही अक्षताला री एंट्री करा, अक्षताची री एंट्री करा. त्यामुळे पब्लिकचं प्रेम एवढं आहे की आपल्याला लवकरच होप सो लवकरच अक्षताची री एंट्री बघायला मिळेल कदाचित. पण ती कशी मिळेल, कुणासोबत मिळेल, तो पुढचा पार्ट आहे. पण मला होप्स आहेत की तिची री एंट्री मिळेल. तर री एंट्रीवरनं एक आठवलं की या शोमध्ये जेव्हा एंट्री घ्यायची होती किंवा शोमध्ये कोणाला तरी इन्व्हाइट केलं जातं, तर ती कशी प्रोसेस असते किंवा अक्षताला कसं बोलवलं गेलं, ज्यावेळी बोलवलं तेव्हा अक्षता कशी त्या शोमध्ये गेली, इन झाली, ह्या प्रश्नावरती उत्तर तिने खूप छान दिलं होतं. येस, तर जसा मला फोनसाठी या शोसाठी सॉरी कॉल आला, मी रिसेंटली नोव्हेंबरमध्येच माझी एक सिरियल वाइंड अप झाली. जर तुम्ही प्रेक्षकांनी ती पण बघितली असेल, सारं काही तिच्यासाठी, झी मराठीवरतीच होती ती मालिका आणि त्यामध्ये माझा निकिता म्हणून रोल होता. सो ती जस्ट मी वाइंड अप केली होती नोव्हेंबरमध्ये आणि ती माझी फर्स्ट सिरियल होती. मला त्या सिरियलमध्ये पण खूप प्रेम मिळालं, खूप प्रेम मिळालं आणि त्यानंतरच आपला हा चल भावा सिटीत आला. आणि रियालिटी शो म्हणून तर माझा फर्स्ट अपीरियन्स होता. रियालिटी शो वरती असं काही कधी फारसं कधी काही केलं नाही, पण थोडीशी भीती असते कारण रियालिटी शो म्हटलं की मग तुम्हाला खूप गोष्टींचं प्रिपेअर होऊन जावं लागतं किंवा असं काही आहे, रॉ राहावं लागतं किंवा असं काही. आणि असं काही लपवण्यासारखं नव्हतंच मुळात की मी माझी साईड कोणती लपवू किंवा काय ना. मी इतकी रागिष्ट आहे किंवा ना, मी एकदम मी नॉर्मल, जिथे मला रिॲक्शन द्यावीशी वाटते तर मी देते, जिथे नाही वाटत तिथे मी नाही देत. पण एक आहे स्वभावात माझ्या की जे काही हवं असतं मला उत्तर, ते तिथल्या तिथे हवं असतं. म्हणजे आय कॅन नॉट वेट फॉर दॅट. म्हणजे ते चुकीचं असू बरोबर असू, मला असं वाटतं की ज्याचा निकाल त्या त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे.
त्या वेळी इन्स्टंट, म्हणजे मी इम्पेशंट आहे. इम्पेशंट असल्यामुळे मला काय होतं, एखादी गोष्ट जर चुकली आहे समजा त्या ठिकाणी, तर मला ते तिथेच करेक्ट करायला किंवा त्याच ठिकाणी त्याचं उत्तर मिळवायला मला ते त्याच्यात खूप लागतं. कारण मग तिकडे गोष्टी सरळ दिसतात सगळ्यांनाच. तो कोणाची चूक असो किंवा कोणी बरोबर असो, कोणावरती अन्याय नाही होत. म्हणजे माझं एकच असतं की जो बरोबर आहे तो बरोबर आहे, जो चुकीचा चुकीचा आहे. कुणावर अन्याय नाही होऊ द्यायचा, कन्सिडरिंग मी ऑल्सो. तर माझं एक ते खूप ठाम मत असतं. आता महत्वाचा प्रश्न आला की जो गावरान ब्रो क्रिश आहे, म्हणजे ज्याची मेंटॉर अक्षता आहे, त्या क्रिश बद्दल अक्षता मॅडमांना काय वाटतं, किंवा अक्षताने एक लहान भावासारखं त्याला कसं ट्रीट केलं, किंवा त्याच्याबद्दल तिला नेमकं काय वाटतं, हा प्रश्न खूप महत्वाचा होता. अरे क्रिश बद्दल मी काय बोलू. क्रिश म्हणजे मला जसं तो मी त्याला मेंटॉर म्हणून आले तेव्हा मला असं एकदम लहान, म्हणजे तो माझा लहान भाऊ, मी तिथेच झालं मला. आणि त्यात काही ठरवण्याची वेळ नाही लागली किंवा काय नाही. ते लेकरू 17 वर्षाचं आहे, 17-18 वर्षाचा आहे तो, आणि मला तो एकदम माझ्या लहान भावासारखं झालं. मला मध्ये आपण घरातलं एक छोटं बाळ किंवा असं एक आपण बस त्याच इंटेन्शननी होतं. क्रिशला मी पहिल्याच ह्याच्यापासून, तेव्हा जसं तो मला क्रिश आला, मला इथंच कळलं की इथं आपल्याला डोकं नाही लावायचं. इथं आपल्याला फक्त प्रेम आणि समजून सांगणं आणि थोडं आता अजून पेशन्स ठेवावे लागणार आहेत. कारण त्याला इतकं मी त्याला रिजिडली नाही सांगू शकत किंवा तुला हे करावंच लागेल किंवा तू हे करच असं त्याला नाही करून सांगणार. म्हणजे जर मला लहान भाऊ असेल आणि मला लहान भाऊ नाहीये, मला मोठा भाऊ आहे, मला काय हवं होतं की मी माझ्या लहान भाऊ असेल तर मी त्याला असं केलं असतं, मी त्याला तसं केलं असतं. मला लहानपणापासूनची इच्छा होती. उलट या शो मुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. जसा क्रिश आला आणि क्रिशला मग आणि त्यात मला अशी संधी मिळाली की त्याला अजून ग्रूम करायचंय, अजून त्यापेक्षा अजून कायच हवं होतं मला. म्हणजे मला एकदम मज्जा आली जसा क्रिश आला. आणि मग नंतर आमची जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर मग मी क्रिशला छान, उलट मला असं होतं की बास, उलट मला असा रॉ मुलगा जर मिळाला, भेटला की कोणाला तर मी त्याचं भविष्य घडवू शकते, तर बेस्टच. आणि तो मुलगा गावाकडून आलाय, स्पोर्टी येतो एकदम. खेळाडू आहे. इमोशनल नाही हा क्रिश, अजिबात इमोशनल नाही, खेळाडू आहे. म्हणजे त्याची वृत्ती अशी आहे ना की येईल ते फेस करू किंवा अशातला येतो, असा एकदम गरीब बिचारा असं नाहीये. मला त्याला ना आठवण करून द्यावी लागत होती की मम्माची आठवण येते का तुला, तुला पप्पा काय करायचे किंवा असं मला जरा घरातल्यांची आठवण करून देत होते मी, लिटरली. तो इतका असा छान बबली असा होता क्रिश. त्यामुळे आमचं खूप छान जमायचं. आणि क्रिसचं एक तुम्हाला मी फन अशी गोष्ट सांगते. म्हणजे क्रिसचं कसं आहे, 1 तास दॅट्स इट. म्हणजे 1 तासातच मी त्याच्याकडनं टास्क करून घ्यायचा, 1 तासातच मी त्याला समजवायचं, 1 तासातच मी त्याला गाईड करायचं, 1 तासात मी त्याचे टँट्रम्स पण झेलायचे. हे सगळं. ओके. म्हणजे 1 तास त्याचा पुरेसा असतो. 1 तासानंतर तो मला एंटरटेन नाही करणार. अरे वा म्हणजे वा वा. दीदी बास झाला आता, बास आता मी नाही करणार. तो असा असायचा. त्यामुळे जसं आमचं डीजे टपाल वाजायचं, हा. मला जसा टास्क कळायचा, क्रिशकडे मी पहिले जायचं, क्रिश असं 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 आहे, आपल्याला हे करायचंय. मग मी त्याला पटकन त्यातलं एक बाप काहीतरी सांगायचं. असं रॅप आला, मग हा. आता तुझा फेवरेट कोण, मग माझा एमसी स्टॅन. बस तुला एमसी स्टॅन बनायचंय. अरे वा. मग आमची ओके. त्याच्यासाठी तयारी सुरू असं. सो माझी पद्धतच सांगण्याची त्याला निळत मी समजून घेतलं होतं की क्रिशला काय समजवणं गरजेचं आहे, क्रिशला कुठपर्यंत समजणं गरजेचं आहे आणि त्याला कुठल्या शब्दात समजवायचंय हे मी मला शिकून घेतलं होतं ऑलरेडी. आणि त्याप्रमाणे मी त्याला सांगत होते. त्यामुळे आम्ही जो पॅरामीटर सेट केला होता ना हा. अंडरस्टँडिंगचा, तो म्हणजे जेवढे आम्ही होतो तिकडे त्या कोणातच तो नव्हता. आणि ते आमचा बेस्ट पॉइंट होता. येस. आणि ऍक्च्युली हा शो मुळात होताच तसा की जो समोरचा जो गावरान ब्रो आहे त्याची कॅपॅसिटी नेमकं किती आहे, किंवा त्याला कशा प्रकारे शिकवलं जाईल, किंवा त्याला प्रॉपर डिरेक्शन कसं दिलं जाईल, हे त्या तुम्ही सगळ्या मेंटॉरच्या हातात होतं. आता ठीक आहे, त्याला काही लोकांनी बिग बॉस करून टाकले, ती गोष्ट वेगळी. पण हा, या शोचा जर फॉर्मॅट ऍक्च्युली बघायला गेला तर आता अक्षताने जे बोलली तो फॉर्मॅट होता की एक फॉर एक्झाम्पल तुमच्या हातामध्ये एक प्रकारची एक माती दिली आणि त्या मातीला तुम्ही कसं शेप द्याल त्यावरती तो शो डिपेंड होतो, जर मला चुकत नसेल तर, बरोबर असेल तर. त्यामुळे करेक्ट हा, 100%. त्यामुळे या लाईन मध्ये ऍक्च्युली अक्षताची जोडी जी आहे ती प्रॉपर बसते, कारण तिला क्रिश हा एवढं सपोर्टही करत होता. म्हणजे ती जसं बोलली की प्रत्येक टास्क मध्ये विन होणं किंवा प्रत्येक टास्क मध्ये टॉपला राहणं हे फक्त एका हातानं वाजणाऱ्या टाळीसारखं नाहीये. त्यात ऑब्व्हियसली जेवढं समजावं लागतं तेवढं समजून घ्यावंही लागतं. आणि ते पुढच्या प्रश्नावर मी तेच येणार आहे की क्रिश जो आहे त्याच्यामधली अशी काही एखादी चांगलं असा काही गुण आहे का की जो तुला बाकीच्या कुठल्याच खेळाडूमध्ये नाही दिसला? क्रिशचं जे आहे ना, जो एक पॉइंट आहे, म्हणजे क्रिश थांबतो, क्रिश ऑब्झर्व करतो आणि मग बोलतो.
तर तुम्ही बघाल त्या 12 मुलांपैकी आहे ना क्रिशचं काहीतरी वेगळंच म्हणणं असतं. बरोबर. आणि ते मला पण असं सरप्राईजिंग होतं की अरे वा, म्हणजे एक पॉइंटला मला पण असं होतं की ह्याला कळलं ही गोष्ट. म्हणजे क्रिशला ना पटकन बोलत नाही जास्त, पण ऑब्झर्वंट खूप आहे. सो त्याला कळत असतं की काय काय चाललंय आपल्या आजूबाजूला. आणि त्यावरून त्याचं एक मत काहीतरी ना सगळ्यांचं आउट ऑफ वेगळंच येतं, जे निगेटिव्ह नाही जात. खूप छान पॉझिटिव्हली तो समजवतो. आणि त्याची ते खूप छान बाजू आहे की त्याचं ते मत जे ते आउटस्टँड करतं बाकीच्या मतांपैकी. बाकी डिप्लोमॅटिक उत्तर देतात किंवा सरळ सरळ ॲरोगेंट देतात किंवा एखादं नाहीच पटेल असं काहीतरी देतात. पण क्रिश असं उत्तर देतो जे समोरचा डिनायही करू शकत नाही आणि ते चुकीचंही वाटणार नाही. दॅट इज तर ती पॉइंट. क्रिशची खूप छान पद्धत आहे, प्लस पॉइंट आहे नाही क्रिशच्या. आणि आणि हे त्याची ग्रास्पिंग पॉवर सुद्धा छान आहे. हे ॲक्च्युली अगदी तंतोतंत राईट आहे. कारण जर तुम्हाला पण आठवत असेल तर ज्यावेळी भाग्यश्री बाहेर जात होती किंवा त्याच्या आधी पण जेव्हा नॉमिनेशन झालं होतं त्यावेळी पंकज आणि जोआना देखील त्या लाईनमध्ये होते. आणि त्या नॉमिनेशन्समध्ये बरोबर. क्रिश एकटा असा होता की ज्यानं रिझन एवढं भारी दिलं होतं की पंकज आणि जोआना तिला फोडणी घाला येत नव्हती. आठवलं का? फोडणीचा भात करायचा होता, तिला फोडणी घाला इन झालती. महाराष्ट्रातला शो करून तिला फोडणी करायला येत नव्हती. पण ती चूक पंकज आणि जोआना ह्या दोघांची होती, कारण ती दोघं मिळून फोडणी भात करायचा तो कार्यक्रम करत होते. त्यामुळे ते नॉमिनेशन्स मध्ये आले होते. पण भाग्यश्री जे म्हणजे शत्रुघ्न आणि निक्सन जे नॉमिनेशन्स मध्ये होते त्याचं रिझन असं होतं की मेंटॉरच्या मिस्टेकमुळं त्यांनी चुकीचं डायरेक्शन दिल्यामुळं त्यांना यायला वेळ झाला होता. म्हणजे भाई एवढ्या लेवलचा विचार करून तिथं आन्सर करणं हे बाकीच्या कुणालाही जमलं नाही. हे खरोखर आहे. मी लाईव्ह मध्ये देखील त्या दिवशी बोललो होतो की एवढं येस. आपणही विचार केलं नव्हतं की हा एवढा नाही लेवलचा केला. आन्सर देईल. त्यामुळे ऍक्च्युली हे राईट आहे तू आता जे बोलली. पुढचा बरोबर. प्रश्न असा आहे की बघ, जसं आता तू पण बोलली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिस जो आहे तो वयानं लहान होता. ऑब्व्हियसली तो खूप लवकर इन्फ्लुएन्स देखील होत असेल बाकीच्या गोष्टींच्या बरोबर वगैरे. तर त्याला शिकवताना तुला काही गोष्टींचा त्रास झाला का? किंवा त्याला ऑब्व्हियसली सगळ्यांसमोर एपिसोडमध्ये 1 तासाचं एडिट दाखवलं जातं, त्यामुळे बाकीच्या गोष्टी बऱ्याच दाखवल्या नाही जात. पण तुला आमच्या समोर तरी अक्षता आणि क्रिश जोडी अगदी एकदम भारी दाखवली गेली. पण ती भारी करताना एक मोठी दीदी किंवा एक तू मेंटॉर म्हणून तुला काय काय सहन करावं लागलं? नाही, क्रिसचं होतं थोडंसं. म्हणजे तसं मी बोललो 1 तास मला द्यायचं खूप, कारण त्याचा तो एक टाइम लिमिट होता. जसं आपले प्रत्येकाची हे असतं, आपल्याला मूड असतो तोवर आपण ती गोष्ट पटकन शिकतो. नंतर आपल्याला असं होतं की नाही, माझी इच्छा नाही आता करायची. तसं क्रिसचा 1 तासाचा कोटा होता मी म्हणते. येस. त्या कोट्यातच मला त्याला ना सगळं समजवून, टास्क परफॉर्म करून, त्याच्याकडनं रिहर्स करून घेऊन मला सगळं करायचं होतं. 1 तासानंतर क्रिसचं असं असतं की मला आता झोप आली, मला आता भूक लागलीये, आता मी नाही करणार, आता बघू उद्या. असा असतो तो. आणि मला त्याला तिकडे फोर्स नाही करतात. मला असं होतं ठीक आहे बाळा, तू दमला असशील किंवा तुझी इच्छा नसेल, आणि मला एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याला शिकवण्यात आणि हे करण्यात त्याला अर्थच नसतो. खरं. कारण शेवटी तो परफॉर्मन्स त्याचा आहे. आणि मग मला खूप हे चेक करावं लागायचं की आता क्रिसचा मूड छान आहे का, किंवा नाही का, कारण तो लहान आहे यार. आणि मी त्याला असं एकदम ओरडू, मी क्रिसला रॅप बॅटल शिवाय एकदाही ओरडली नाहीये. क्रिशने कधीच नाही. माझा ओरडा त्यांनी कधीच खाल्ला नाही. कारण मी तेच समजून आले की माझा लहान भाऊ असेल तर मी कसं समजवेल, माझा लहान भाऊ असेल तर मी कसं समजवेल. एकच इंटेन्शन होतं माझं. मी त्याला खेळाडू किंवा आता ह्याला टास्कमध्ये जिंकायचंच आहे, नाही तर मग मी वीक ठरेल. बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याचा प्लॅटफॉर्म होता. तो इथे मजा करायला आलाय, छान गोष्टी एक्सप्लोर करायला आलाय. जिंकणं इज डिफरंट, पण तो जे करायला आलाय त्याचा एक्सपिरियन्स घेणं, ते जगणं इज डिफरंट. आणि त्या प्रेशरमध्ये मला त्याला अजून माझं प्रेशर द्यायचं तर अजिबातच नव्हतं. बिलकुलच नाही. त्यामुळे मी त्याला किती हसतं खेळतं छान ठेवता येईल ना, त्याची काय काय इच्छा असेल त्या पूर्ण करता येईल. त्याला ना ऑमलेट खूप आवडायचं. तर ओके. मी क्रिसला सतत ऑमलेट सतत ऑमलेट बनवून त्याला मी खुश ठेवायचे की चल आता. आम्ही त्याचा बर्थडे होता. द बेस्ट पार्ट इज हा. येस. क्रिसचा बर्थडे होता. येस. ते तुम्ही शो मध्ये गेस एपिसोड मध्ये कट केलेले, ते अनकट मध्ये तुम्हाला दिसेल. तर क्रिसचा बर्थडे होता आणि मी खूप रिक्वेस्ट केली, पण केक आमचा अनफॉर्च्युनेटली येऊ नाही शकला कारण खूप लेट झालं होतं. तर मला माहिती क्रिसचा फेवरेट आहे त्याचा ऑमलेट. मग मी गेली किचन मध्ये, छान ऑमलेट वगैरे बनवलं, सॉस घेतला, सॉस मध्ये त्याला हॅपी बर्थडे क्रिश असं आम्ही प्लेट डेकोरेट केली मी त्याची. त्याच्यानंतर माझ्याकडे एक नवीन टी शर्ट होता छान, माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं मुलांचं घालण्यासारखं. सो एक छान टी शर्ट होता, तो मी टी शर्ट छान आयर्न वगैरे केलं, त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याच्या बेडवर ठेवून टाकला की त्याला एक सरप्राईज म्हणून रात्री तो जाऊन खुश होईल असं. आणि मग इकडे आम्ही केक केक म्हणून आम्ही ऑमलेट केलं. ऑमलेट. राईट राईट म्हणजे राईट. मी मी तेच म्हणणार होतो आता. ऑमलेट केलं. हा, मस्त त्याला कांदा टोमॅटो टाकून त्याला छान ऑमलेट केलं आणि हॅपी बर्थडे वगैरे लिहून त्याला म्हणलं
तुझा केक आज तुला हा केक कट करायचा आहे. मस्त सगळ्यांना बोलवलं, छान केक कट केला आणि नेमकं त्या दिवशी मला माहिती नव्हतं क्रिसचा बर्थडे. मला खूप संध्याकाळी कळालं. तर मी क्रिसचा बर्थडे काही करून कसाही करून कुठूनही छान केला असता. मला थोडी जरी आयडिया असती तर. पण असं झालं आणि नेमकं त्या दिवशी क्रिश नॉमिनेट झाला यार. त्यामुळे कुठेतरी मग क्रिशला थोडंसं असं झालं. नाही, पण ऑमलेट वगैरे ते अनकट मध्ये दाखवलं गेलंय, ते बघितलं देखील. हो. इथं ना तू आता लहान भाऊ 2-3 वेळा मेन्शन केली. हा, पण हे लहान असण्याचं जेवढं ॲडव्हान्टेज आहे तेवढं ॲडव्हान्टेज म्हणजे काय, किंवा तो लहान आहे म्हणून बाकीची लोक त्याचा काही फायदा घ्यायची का, म्हणजे जे की काइंड ऑफ तुला कळालं असेल, कारण सगळेच एक लेवलला एक स्पर्धक होते, तर प्रत्येकालाच भारी करायचं होतं. पण बरोबर. हे लहान आहे म्हणून या गोष्टीचं कोणी फायदा घ्यायचं का? ऍक्च्युली आम्ही तर ह्याचा कुठेच फायदा नाही घेतलाय किंवा क्रिशने कधीच कुठे मेन्शनही केले नाही. रादर हे मी सगळ्यांना सांगून द्यायची सारखं की क्रिश लहान आहे. का तर तुम्ही त्याला त्याप्रमाणे ट्रीट नका करू जसं तुम्ही बाकीच्या मुलांना ट्रीट करताय किंवा बाकीची मुलं त्याला करताय. तुम्ही एक त्याच्यासमोर एक तो थोडा ठेवा गोष्टीचा की त्याच्या बुद्धीवरती काय परिणाम पडेल. तर त्याची बुद्धी एवढी घेऊ नाही शकत आहे. त्याला तुम्ही एवढा त्रास नका देऊ. माझं म्हणण्याचं इंटेन्शन सारखं हे असायचं. आपण आता मला एखादी गोष्ट तिकडे नाही पटली किंवा काहीतरी वाद झाले तर मी यार एक रात्र मी झोपत नव्हती. मी ओव्हरथिंक करत होती की कसं टॅकल करायचं. मग आणि मी खरंच सांगते, मी आतापर्यंत घरात वाद होऊ देत, नॉमिनेशन होऊ देत, एलिमिनेशन होऊ देत, काही होऊ देत, मी क्रिश पर्यंत त्यातली एकही गोष्ट घेऊन नाही गेली. कधी क्रिशला विचारावं तुम्ही, मी क्रिश पर्यंत कधी ती गोष्ट घेऊन नाही गेली. जिथपर्यंत मला टॅकल करता येईल त्या बाळापासून ते लांब ठेवता येईल तेवढं मी ते लांब ठेवलंय. कारण मला त्याला इथं फक्त कसं ग्रूम करू किंवा त्याला उद्याचा टास्क तो कसा बेटर करेल माझं सगळं लक्ष त्याच्याकडचेच होतं. कारण क्रिश असा पण होता की क्रिशला जर एखादी गोष्ट अशी कळली की यार त्याचे मित्र त्याच्यासोबत असं करतायत किंवा वाईट वागतायत, तो आहे ना मनातल्या मनात विचार करायचा कुठेतरी आणि सतत त्याच्या डोक्यात ते सुरू असायचं की यार ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. असं खूप चालायचं क्रिशच्या डोक्यात आणि मला नंतर कळालं होतं की क्रिश पण याच्यावरती खूप विचार करतोय. म्हणून मग मी जेवढं त्याला त्या गोष्टींपासून लांब ठेवता येईल ना तेवढं मी सगळं हँडल करत होते की ठीक आहे माझ्यापर्यंत येऊ देत, मी बघते कोणाचं कसं काय करायचं ते. त्याला याच्यात ओढू पण नका आणि त्याला टाकू पण नका. तो बिचारा कोणाला काही बोलतही नाही आणि कोणी त्याला काय बोललं की तो व्यवस्थित ऐकवतो पण त्या ठिकाणी. त्यामुळे मी अशी होते. पण एकंदरीत बाकीच्यांना असं होतं की म्हणजे आता क्रिश थोडा चंचल होता आणि बाकीचे मुलं कसं करायचे थोडंसं चिडचिड करायचे, रागराग करायचे आणि कोणाला नाही पटत नव्हतं. म्हणजे ह्यांना कसं व्हायचं क्रिश एकटाच आहे जो खुशीने टास्क करायचा किंवा त्याला आवड होती ते स्वतःहून करायची आणि तो नखरे नाही करायचा कधी. त्याला जमत नव्हतं ना तो माझ्याकडनं शिकून घ्यायचा. पण तो मला असं कधीच बोलला नाही की मला नाही करायचं, मी नाही करणार, मी चाललो घरी. असे टँट्रम्स नाही दाखवले कधीच क्रिशने. तो खूप मनापासून असायचा की बघ ताई आता आपण हा करू, मग आपण ह्याच्यात काय करायचं असं. मग बाकीच्यांना हे खूप खटकायचं की क्रिश कधी नाहीच का नाही म्हणत, म्हणजे का नाही म्हणत. तर हे खूप लोकांना तिकडे त्रास व्हायचा की आम्हीच का झेलते नाही 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 असं. नाही, बट त्या बाबतीत या गोष्टीमुळे एक महत्वाची गोष्ट मला इथं नमूद करायची आहे की जिथपर्यंत म्हणजे मी हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की बाबा जिथपर्यंत क्रिश हा एवढं खेळला याच्यामागे खरंच आपल्याला ऑब्व्हियसली मी लाईव्हमध्ये पण खूप वेळा म्हणतो की बाबा आपल्याला फक्त 1 तासाचा एडिटेड एपिसोड दाखवला जातो, त्याच्यामागे 23 तासामध्ये गोष्टी काय घडतात कशा प्रकारे घडतात हे काही लोक आपल्याला कधी सांगणार पण नाहीत, ती गोष्ट वेगळी. पण महत्त्वाचं हेच आहे की तिथंपर्यंत क्रिश गेला त्याच्यामागे खरंच खूप मोठा हात. आता अक्षता आपल्या समोरच आहे म्हणून म्हणतो अशातला भाग नाही आहे, पण ऑब्व्हियसली त्याची मेंटॉर होती ती आणि प्रत्येक गोष्टी जसं की आता मी म्हटलं की जे मुलांचा जो इश्यू होता तो एक स्वतः मुलगी असून कधी त्याच्यापर्यंत येऊ देत नव्हती. म्हणजे एवढं खंबीरपणे समोर उभं राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे जी की एपिसोडमध्ये दाखवलेली नाही आहे बाबा, जे आहे ते आहे. बट इथं ही गोष्ट क्लिअर झाली, खूप भारी वाटलं. ही गोष्ट कुणाकुणाला माहित नव्हती ऑब्व्हियसली, ज्यांना ज्यांना कळेल ही शॉक होती लोक की सगळ्या मुलांच्या मध्ये एखादी मुलगी स्वतःच्या लहान पार्टनरला किंवा लहान भावाला जे काइंड ऑफ वाचवण्यासाठी स्वतः पुढे राहते, उभी राहते पुढे. ते ऐकून खरंच भारी वाटलं. आता अजून एक मोठा प्रश्न आहे, आता हा मसाल्याचा प्रश्न आहे ऍक्च्युली. सध्या चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे ग्रुपिझम. ठीक आहे, आता त्यांचा ग्रुप कोण पाडला, आता ठीक आहे तू पण त्या शो मधलेस त्यामुळे मी तुला वाईट नाही म्हणणार, पण मी मुद्द्यावर येतो की बाबा हा ग्रुप नेमका कोण पाडला, कसा पाडला, कशाच्या आधारावरती हे लोक ठरवत आहेत की बाबा जो माझ्या ग्रुपमध्ये आहे तो मला शेवटपर्यंत मदत करणार आहे. बरं ठीक आहे, शेवटपर्यंत जरी मदत केला तरी त्याच्या हातात ट्रॉफी जणू काही मलाच मिळणार आहे किंवा माझ्या हातात ट्रॉफी नाही भाई तू मेरा भाई ये ले ले असं करून त्यांना देणार आहेत की काय. मग हे
एवढं का ग्रुपिझम झालं, की एवढ्या कमी टाइम पिरियड मध्ये एवढं जास्त ग्रुपिझम झालं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की झालं तर झालं बाबा, तुमचे ग्रुप ठरवले कोणी, किंवा तुम्हाला एवढा विश्वास पडला कोणी, काय तुम्ही कुठल्या मेलो मध्ये बिछडे हुए भाऊ होता काय बाबा एका गावातले आहे किंवा काय, हे मला त्याच्याबद्दल ग्रुपिझम बद्दल थोडंसं सांगितलं तर खूप बरं होईल. तुला एक सांगू का, जो प्रश्न पडलाय ना तो मला अजूनही या प्रश्नावरती हसायला येतं, आणि माझं मला पण हसायला येतं की कुठल्या बेसिसवर काय. यु नो वॉट, मी गेल्यापासून मी सगळ्यांना हे ओरडत होते की हा शो पोरींचा नाहीये, प्लीज डोक्यात घ्या, हे बिग बॉस नाहीये, इथं सॉरी मुलं सॉरी सॉरी दिसणार आहेत जिकडे सॉरी फॉर मुलं इंटरप्ट 80%. सॉरी फॉर इंटरप्ट मी क्लॅप हा हा करतो या गोष्टीसाठी की अक्षता, ही गोष्ट आम्ही अख्खा महाराष्ट्र अक्षरशः ओरडून सांगतोय. पहिल्यांदा त्या शो मधली स्वतः मेंटॉर, स्वतः पहिली मुलगी ही सांगते की हा शो मुलींचा नाहीये, हा शो आहे चल भावासाठी, हा शो नाहीये चल बहिणी गल्लीत जाऊ आपण, चल बहिणी जत्रेत फिरू, नाहीये चल भावासाठी हा शो आहे. आणि त्यासाठी मी नाहीये. क्लॅप केलं. बोल, कंटिन्यू. सॉरी. ऍक्च्युली यार, म्हणजे हा शो मुलांचा आहे, जिकडे मुले चांगलं करणार आहे, जिकडे मुलांची ग्रो चांगली होणार आहे, तेव्हा तुमची नावं येतील, आणि येतील तेव्हा येतील. तुम्ही या अपेक्षा दिसू नका की आम्ही ग्रुप केले, मग आम्ही स्ट्रॅटेजीज केल्या, मग आम्ही एकदम भारी काहीतरी गेम फिरवला तर आम्ही भाई आमच्यासारखं कोणीच नाही, असतलं काहीच नव्हतं. आणि मला हे पहिल्या दिवसापासूनच कळलं नाही यांचं लॉजिक, की हे जे बसून बसून मग आपण हिलाच नॉमिनेट करू, तिलाच नॉमिनेट करू, काय गरजच नव्हती. जो जसा खेळतोय त्याप्रमाणे तुम्ही नॉमिनेशन करत राहा. ज्याला जशी खेळण्याची गरज आहे, किंवा जो कंटिन्युअसली खरंच वीकला लो करत होता, ज्याला चान्स देऊन पण त्याची करायची इच्छा नाहीये, किंवा शिकवून पण त्याला काही कळत नाहीये, तर त्याला करायचंच नाहीये, अशी लोक नॉमिनेशन मध्ये जाऊ देत, त्यांचे एलिमिनेशन होऊ देत. पण तुम्ही नॉमिनेट आणि एलिमिनेट करताय काहीतरी तुमचे वेगळेच कॅल्क्युलेशन करून, ते कॅल्क्युलेशन स्वतःच्या ह्यांना पण कळत नव्हते, पण हे काहीतरी पर्सनल. आणि बिचारी मुलं, मी खरं सांगते, 2 आठवडे ही मुलं इतकी इनोसंट होती, कुठलाही ग्रुप असू द्या, रादर तो ग्रुप असू दे किंवा हा ग्रुप असू दे, मुलांचं नॉमिनेशन मध्ये 0% पार्टिसिपेट असतं. त्या सगळ्या मुली असतात, सगळ्या मुली असतात, सगळ्या मुलींचं ठरलेलं असतं या आठवड्यात हिला वोट आउट करायचं, त्या आठवड्यात तिला वोट आउट करायचं. कारण ह्यांची इतकी क्षुल्लक कारण असतात ना, की तिने मला सकाळी हेच बोललं नाही, तिने मला कॉंग्रॅच्युलेटच नाही केलं, मग ती माझ्याशी काही बोललीच नाही, मग येतं तिने मला बघितलंच नाही. म्हणजे ही कारणं या मुलांच्या करिअरवरती येत आहेत, एखाद्याच्या अपॉर्च्युनिटीवरती येत आहेत, एखाद्याचा प्लॅटफॉर्म काढून घेत आहेत. हे खूप घाण आहे. म्हणजे याच्यापेक्षा वाईट या प्लॅटफॉर्मवरती काहीच नाही झालंय. म्हणजे इतका मोठा मंच झी मराठीने दिलाय, कुठून कुठून लोक आली आहेत, कुठून कुठून ही मुलं बोलवली गेली आहेत, पण ह्या फालतू काय म्हणतात पॉइंट्समुळे आणि या फालतू ग्रजेसमुळे आज त्यांच्या प्लॅटफॉर्म त्यांच्याकडनं काढला जातोय, त्यांचे दिवस वाया जात आहेत, त्यांचे केलेले कष्ट वाया जात आहेत. मला याच्यावरती ना काय शब्दच नाहीत म्हणजे बोलायला. मला रडू येतं, मला वाईट वाटतं एका पॉइंटला की कसं समजवू मी यांना. म्हणजे मला स्वतःला असं आत्तोतांत वाटतं की मी कुठल्या भाषेत समजवू, की काय काय आहे. म्हणजे मला नाही आहे याच्यावरती काय बोलायला. मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. ज्या दिवशी आम्ही पण गेलो त्या दिवशी पण मला असं नाही, काय या बाळाची चूक आहे, काय कमी पडला तो, कुठे कमी पडला तो, कुठल्या गोष्टीत कमी नाही पडला यार. क्रिश सगळं केलं त्यांनी, त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन त्यांनी सगळं केलं, कधी नाटके नाही केली, मी कुठेच कमी नाही पडली, कधीच आमच्यात वाद नाही. खूप आम्ही तर इतके प्रोफेशनली छान खेळत होतो ना, म्हणजे. आणि मी लिटरली ह्या गोष्टींमुळे ना, लोक जेव्हा आमच्याकडे येऊन बघायचे टास्क नंतर, मी क्रिसची प्रत्येक टास्क नंतर जाऊन मिठाने नजर काढायचे. क्या बात आहे. लिटरली आम्ही किचन मध्ये जायचो, मी मीठ घ्यायचे सगळ्यांची, सगळ्या लोकांची, सगळ्या कंटेस्टंटची, बाहेरच्या जनतेची, सगळ्याची मी नजर काढून बेसिन मध्ये वा वा, हे माहित नव्हतं मला, हे खरंच माहित नव्हतं मला. नाही बट लिटरली आम्ही हे करायचो. ऍक्च्युली मला इथं अजून एक ही गोष्ट भारी वाटली की फक्त एका ठिकाणी बोलवलंय म्हणून आपण जाणं, किंवा एका ठिकाणी आपण ॲज अ कंटेस्टंट म्हणून तिथं जॉईन होणं, आणि स्वतः एक ॲक्टिव्ह एक आर्टिस्ट किंवा एक कलाकार मनाची असणं, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे, जे की आपल्याला आता अक्षराच्या या आन्सरमधून कळालं. कारण मी काइंड ऑफ असं एक्सपेक्ट केलं होतं की काइंड ऑफ काहीतरी कॉमेडी आन्सर असेल, पण तिने ज्या गोष्टी बोलल्या त्या गोष्टी तुम्हाला देखील ऐकून क्लिअर झालं असेल की का अक्षता काइंड ऑफ जरा बाकीच्यांच्यापेक्षा वेगळी वाटली तुम्हाला सगळ्यांना. ह्यामध्ये कारण हेच होतं की हा शो मुलांचा होता, आणि काइंड ऑफ त्या मुलांच्या मध्ये पण आहे ना ग, आता हळूहळू काय व्हायला लागले की त्या गोष्टींच्यामुळं किंवा त्या इन्फ्लुएन्समुळं
आता मुलंही थोडी चेंज व्हायला लागले, हेही तितकंच राईट हो आहे. हो, कारण 100%. आधीच्या 2-3 100%. आठवड्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये तू जसं बोलते, ऑब्व्हियसली आज जरी भांडणं झाली तरी उद्या परत ती पोरं फक्त मांडीला 2 आठवडे मी तुला ते स्पेसिफिक पण केलं की फक्त राईट 2च आठवडे मुलं इनोसेंट होती, राईट. बोलले मी. कारण त्यावेळी 2 आठवड्यामध्ये जर येस, आठवत असेल तर तुला, की किती जरी मोठा इश्यू झाला तरी ती परत दुसऱ्या दिवशी मांडीला मांडी लावून खाली ती गोल करून जेवायला बसायची पोरं. बरोबर पण आता विषय असा झालाय बरोबर. की लिटरली यार त्या पोरांना समोरच्या पोरग्याला नॉमिनेट करायचं आहे नाही करायचं आहे काही घेणं देणं नाही. ही इथं साईडला बसलेली असते त्याच्या, तू ह्याला नॉमिनेट कर, तो जातो पुढे जातो, टार्गेट. हा तो पुढे जातो, नाही का मला नाही का मला त्याला नॉमिनेट करायचं आहे, कारण नाही का म्हणजे मला त्याला नॉमिनेट करायचं नाही, कोणाची आठवण आली मला नको सांगू, ठीक आहे. काही असंच काही सेम काही असंच सेम मी तुम्हाला तुमच्या वेळी सांगते. एक मिनिट असंच सेम तुमच्या वेळी पण एकाने रिझन दिलं होतं, तुला आठवत असेल तर बघ. त्याला समोर बोलवलं होतं आणि तो एवढंच बोलला होता की नाही का मला तुम्हाला त्यांना नॉमिनेट करायचं आहे, मला कारण नाही माहिती नाही का, म्हणजे ते चांगलं खेळतात पण त्यांना मला तिकीट द्यायचं आहे नाही का. आठवला का कोण बोलतोय मी ते? आठवलं. लिटरली मला या गोष्टीत खरंच मी लिटरली सांगते तुला, आमचा जो एलिमिनेशन झालं ऑनेस्टली, आता हे लोकांना माहिती नाहीये, हे सरप्राइझिंग असेल तुमच्यासाठी की जेव्हा आमचं क्रिश आणि माझं एलिमिनेशन सुरू होतं, तो आमचं इतकं लेंदियर झालंय ना, तुम्हाला सगळं कट झालेलं दिसलंय ते, म्हणजे आमचं काय मांडणंच नाही दिसलंय तुम्हाला तिकडे आम्ही काय बोललो किंवा काय झालं. वेट तर वेट मी वेट सगळ्यांना वेट वेट सांगू वेट 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 इच्छिते. नाही, मी पहिला तो प्रश्न क्लिअर करतो म्हणजे जेणेकरून तू कशाबद्दल बोलते ते लोकांना कळेल. हे बघ, आम्ही लोकांनी एवढंच बघितलं बरं की बाबा तुला एलिमिनेट हा केलं, हा तू समोर आली, तू माईक घेतली, माईक वरती बोलली की सर हे मला एक्सपेक्टच होतं आणि काइंड ऑफ ग्रुपिझममुळे मी बाहेर हा चालले असं काहीतरी बोलली फक्त, आणि त्यानंतर तुम्ही बाहेर गेला, एवढंच दाखवलं गेलंय. आता याच्या ओके. पुढचा विषय बोलू. करू कंटिन्यू. हा येस याच्या पुढचं तू बोल असं मी म्हणतोय. येस. सो जसं आता तू म्हणालास की फक्त मी माईक घेऊन असं बोलले की हा आय एम ओके आणि हे सगळं झालं, तर तशातलं काही नव्हतं. तुम्हाला जनतेला हे सगळं कट होऊन आलं. ऍक्च्युली मी पण खूप एक्सायटेड होते की एपिसोड मध्ये नक्की ते दाखवलं जातंय की नाहीची भीती मला पण होती, पण काहीच दाखवलं नाही गेलं लिटरली. म्हणजे एंड टू एंड सगळं कट करण्यात आलंय. आता मे बी काही प्रोटोकॉल असतील किंवा काही फॉर्मॅट असेल त्या हिशोबाने, पण इथे लिटरली मी प्रत्येकाला जो कोणी तिकडे एलिमिनेशन करायला येत होता, आमचे मुद्दे घेऊन येत होता, मी प्रत्येकाला तिकडे हा प्रश्न विचारलाय स्वतःहून की काय बाबा काय कारण आहे, कारण तुमची कारणं पण मला जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही कुठे कमी पडलो का, किंवा आमचं काय तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही कुठे चुकलो का, हे मला पण जाणून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी प्रत्येकाला तिकडे येणाऱ्या व्यक्तीला हे विचारलं होतं की बाबा तुझं काय म्हणणं आहे. त्यावरती कोणाला काही उत्तरही नव्हते. लिटरली लोकांनी उत्तर काय दिले माहितीये, क्रिश ऑलरेडी स्मार्ट आहे, क्रिशला इकडं या प्लॅटफॉर्मची गरज नाहीये, क्रिश अजून बाहेर जाऊन आता खूप जॉब्स करू शकतो, क्रिश आता तेवढा मोठा झालाय की त्याला बाहेर जाऊन आता जॉब लागू शकतो, त्यामुळे त्याला इथे राहायची काही गरज नाहीये. ठीक आहे. तिसरी गोष्ट मी तुला सांगते, क्रिश आता पहिल्या वीक पासून आता अरोगंट झालाय. क्रिश कोणाशी बोलत नाहीये. आधी आम्हाला क्रिश बोलायचा, आता आमच्याशी क्रिश बोलत नाहीये. ही यांची कारणं आहेत. ही यांची कारणं आहेत एलिमिनेट करण्यासाठी. म्हणजे मला तिथं स्टेजवरती इतकं हसू आलं होतं, आणि मी हसता हसता मी श्रेयस सरांना हे देखील बोलले होते की श्रेयस सर लेट्स स्टॉप दिस एलिमिनेशन. म्हणजे मला कळलंय की यांची आता सर्व मतं एकत्र आली आहेत आणि यांच्याकडे धडाची कारणही नाहीयेत द्यायला, तर आपण हे सगळं का करतोय. लेट्स नॉट वेस्ट आवर टाइम. मी आणि क्रिश आमचं गपचूप आम्ही जातो. आम्हाला कळलंय की आता इथे काय होणार आहे आणि आम्हाला आमचे तिकडं ड्रामा करून नाही घ्यायचंय. ठीक आहे. आणि मी तो स्टँड घेतला आणि मला बिलकुल नव्हतं की हवं खरंच की कृष्ण हे सगळं बघावं. पण कारण का त्या मुलांनी बघावं यार, तेवढं सगळं चांगलं खेळलंय, आज तो हे डिझर्व नाही करत किंवा मी पण हे डिझर्व नाही करत की एवढं सगळं करून पण आम्ही जर का हे यांच्या नॉमिनेशन्समुळे, ज्यांना नीट परफॉर्मन्स करायचे माहिती नाहीयेत, ज्यांना नीट टास्कही कळत नाही, ते लोक आता आम्हाला सांगतायत. आणि जिकडे अथर्व आणि अनुश्री आले, अथर्व अनुश्रीला परत मला प्रश्न पडला की तुम्ही शत्रूला लास्ट वीकला नॉमिनेट केलं होतं का, आता त्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये. आणि या वीकला जेव्हा मी शत्रू आणि मी क्रिश आणि शत्रू थांबले नॉमिनेशनला, तेव्हा तुम्ही शत्रूला सेफ करताय आणि तेव्हा तुम्ही कारण देताय की शत्रूला अजून या प्लॅटफॉर्मची गरज आहे. मागच्या आठवड्यात तुम्हाला ही गरज नव्हती वाटली जेव्हा तुम्ही भाग्यश्री आणि निक्सनला वोट आउट केलं, नाही करता तुम्ही किमयाला केलं, त्यावेळेस तुम्हाला हे नाही कळालं. तर मी हा प्रश्न त्याला सरळ विचारला
की तू लास्ट वीकला जेव्हा तू शत्रुघ्नला नॉमिनेट केलं, एलिमिनेट केलं घरी जाण्यासाठी, त्यावेळेस तुला हे नाही वाटलं का की त्याला या प्लॅटफॉर्मची गरज आहे? आणि तुला या आठवड्यात येऊन जेव्हा क्रिश थांबलंय तेव्हा तुला असं वाटतं की शत्रूला गरज आहे? म्हणजे तुमचे प्रश्नच वेगळी, तुमची उत्तरं वेगळी, तुमची मनं वेगळी, तुम्ही दाखवताय काहीतरी वेगळंच. मग हे सगळं खूप मला ते कळलं की काय होतं काय नाही. तेव्हा पण अथर्वकडे काही उत्तर नव्हतं. अथर्व गप्प बसला. अथर्वनी काही उत्तर दिलं नाही त्यावरती. आणि तुला सांगू लिटरली तेव्हा जेव्हा एलिमिनेशन प्रोसेस सुरू होत होती तेव्हा जे आमचं सगळं ते प्लेट्स वगैरे सगळं आणून ठेवत होते, त्यावेळेस श्रेयस सरांनी आहे ना स्वतःहून येऊन मला इतकं बरं वाटलं. आय एम व्हेरी थँकफुल टू श्रेयस सर. श्रेयस सर आले. श्रेयस सरांनी सगळे त्या ग्रुपकडे फोकस केला आणि त्यांना स्पष्ट म्हणाले की काय ना तुमच्याकडे आज पॉवर आहे, तर त्या पॉवरचा तुम्ही दुरुपयोग करून घेऊ नका. कारण कुठेतरी आहे ना स्ट्रॉंग कंटेस्टंट सोबत खेळण्याची जी मजा आहे गेम मध्ये ती मजा कशातच नाही. त्यामुळे तुमच्यात जर गट्स असेल तर तुम्ही हे करू नका. लिटरली सरांनी त्यांच्या इगोवरती आणून दिलं होतं. लिटरली म्हणजे मी श्रेयस सरांना असं बघून हे होतं की आज त्यांनाही कळालं की इकडे काय होणार आहे, काय होऊ शकतं. आणि तिकडे त्यांनी आमचं म्हणणं मांडलं श्रेयस सरांनी. आणि श्रेयस सर लिटरली असे बोलले की तुमच्यात जर असेल ना खेळण्याची ताकद तर तुम्ही ह्यांच्यासोबत खेळून दाखवा. तुमच्या पॉवरचा तुम्ही दुरुपयोग करू नका. हे पण कट करण्यात आलं, पण त्यांचे हे शब्द होते. क्या बात आहे. आणि तेव्हा मला कुठेतरी असं बरं वाटलं की या शोच्या होस्टला कळलंय की आम्ही काय आहोत, आम्ही काय खेळलोत आणि आमची साईड घेऊन असते बोलतायत, ती पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती लिटरली. हे जिंकलं तरी पण त्यांनी जे करायचं हो हो ते खूप होतं. आणि मला त्या एक वेळेस रडू आलं होतं कारण श्रेयस सरांसारखी व्यक्ती ह्या गोष्टी बोलणं आमच्या साईडनी, ते पण आमच्यासाठी आज एक विनिंग पॉइंट होता. कुठेतरी आमची जर्नी त्यांनी बघितली. क्रिश काय होता मुलगा ते त्यांनी बघितलं आणि आज आमच्या साईडने ते एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून त्यांना बोलले. सो तिथे आम्हाला आमची क्वालिटी कळाली की आज आम्ही जरी एलिमिनेट होतोय तरी आम्ही काय क्वालिटीने एलिमिनेट होतोय. आम्ही वीक म्हणून किंवा आम्ही न खेळलोय किंवा आम्ही खरंच बॉटम मध्ये म्हणून आम्ही इथून जात नाहीये. मग हे सरळ सरळ पॉलिटिक्सच होतंय. ते सरांनाही कळलं. त्यामुळे मला तिकडे मी खुश होते. ओके. देन शो मधली सगळ्यात आवडती जोडी कोणती सध्या आता, कारण त्यानंतर परत आता किमया आणि शत्रुघ्न बाहेर पडलेत. अरे हा मगाचा विषय परत राहिला की तू जसं मगाशी अनुश्रीचा विषय काढला होता, अथर्व अनुश्रीचा विषय, की तुझ्या आधीच्या टाइमला एकदा परत शत्रुघ्न नॉमिनेशन मध्ये होता. त्यावेळी त्यांनी त्याला नॉमिनेशन मध्ये ढकललं, म्हणजे घरी जाण्यासाठी वोट केलं. त्यानंतर तुझ्या वेळी त्यांनी वोट केलं की शत्रुघ्न राहू दे, बरोबर आहे. पण काल जर बघितलीस नॉमिनेशन्सला तर त्यांनी परत वोट केलं की शत्रुघ्न जाऊ दे. म्हणजे हे ऍक्च्युअली खरं आहे. कळतंय का? कळतंय का? खूप सिम्पल आहे यार. खूप सिम्पल आहे. समजले वाले. का तुम्हाला असं वाटलं जेव्हा जिकडे पवन आणि गायत्री थांबतात आणि जिकडे शत्रू आणि किमया थांबतात, आता यांच्यापैकी कोणाला जास्त या प्लॅटफॉर्मची गरज आहे? मग ऑफकोर्स शत्रू आणि किमयाला. बरं त्या व्यतिरिक्त पण कालचा जर परफॉर्मन्स बघता, खरंच शत्रू आणि किमयाचा परफॉर्मन्स त्यांच्यापेक्षा 10 टाइम्स बेटर होता. ठीक आहे, मी एक्सेप्ट केलं की तुम्ही काल ना खरंच खूप फेअर खेळलात आणि तुम्ही परफॉर्मन्स बेसिस वरती त्यांना नॉमिनेट केलं. अरे काल तुम्ही परफॉर्मन्स बेसिस वरती पण नाही नॉमिनेट केलं, तुम्ही मनानेच केलं. एक आठवड्यात तुम्हाला काय ड्रास्टिक असं डिफरन्स वाटला की शत्रू घरी गेला पाहिजे? मागच्या आठवड्यात तुम्हाला पाहिजे तर शत्रू इथं राहावा आणि या आठवड्यात तुम्हाला पाहिजे नाही शत्रू तर गेलाच पाहिजे. लोक वेडी वाटतात त्यांना. म्हणजे असं बोल काय आहे म्हणजे तेच असं वाटतं की महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, लोक बघताय, तुमचे ऍक्शन सगळे बघताय, तुम्ही काय वागताय तुम्ही. आणि लोक काय स्मार्ट आहेत मी तुला सांगते. बाप रे, मी तर एकेकांची डिटेल वाचून वेडी झाले, जे मला पण नव्हतं ना माहिती माझ्याबद्दल पण, ते पण मला लोकांनी रिअलाइज करून दिलं. मग मला असं अरे हो मी तर हे केलं होतं. इतकी लोक स्मार्ट आहेत आणि यांना वेडी वाटतात लोक. यांना असं वाटतं काय बाहेर बघत असतील, यांना काय कळणार आहे असं. अरे म्हणजे प्लीज ग्रांटेड नका घेऊ तुम्ही जनतेला. आता पुढचा प्रश्न असा आहे की अशी एखादी जोडी आहे का ग कुठली, कारण तुझ्या बरोबर तरी कुणाचा इश्यू झालेला आम्ही तर नाही पाहिलं म्हणजे शो मध्ये तरी मला जेवढं आठवतं का, पण जर अशी कोणती आहे का जोडी की बाबा ज्याच्याबरोबर तुझं कधी वाद झाले किंवा कधी वाजले असं, आणि का? वाद झाले वाजले रेवती सोबत माझं डे वन म्हणजे डे वीक पासून थोडस सुरू होतं. कारण रेवतीने मला अननेसेसरी नॉमिनेट केलं होतं ज्या टास्क मध्ये मी सेकंड टॉप होते.
त्या टास्कमध्ये आम्हाला नॉमिनेट करण्यात आलं, कारण तिचं तिला माहिती. आणि ज्यावेळेस मग मी तिला नॉमिनेट केलं, त्याचं मी कारणही तिला स्पष्ट सांगितलं की तुझा डॉमिनन्स. अर्जुन सेकंड डे आल्यापासून म्हणतो मला घरी जायचंय. तू त्याला कम्फर्टेबलच केलं नाहीये. आता प्रत्येक मुलाचं म्हणणं कुठे ना कुठेतरी चुकीचं असणारच आहे, कारण त्यांना सगळं ह्यांच्यासाठी सगळं नवीन आहे. त्यांना कम्फर्ट करून देणं. तिने सुपर मार्केटच्या टास्कलाच तू असाच आहे, तू तसाच आहे, किती वाद झाले होते त्यांच्यात. सुपर मार्केटच्या टास्कला लिटरली या चल भावा सिटीतल्या ही पहिली मुलगी होती जिची शिवी त्या एपिसोड मध्ये आली होती, जर तुला आठवत असेल तर नाही माहिती. हा, आणि हे खूप म्हणजे खूप हे इंस्टाग्राम वरती देखील किंवा सोशल मीडियावरती भरपूर गेलं होतं की हिनं त्याला शिवी कशी काय दिली. बरोबर. सो हाच माझा मुद्दा होता. सो माझं मी जग जाहीर सगळ्यांसमोर आणलं होतं की माझं काही हिच्याशी पर्सनली काय असेल रेवतीशी, पण तिची मेंटरशिप चुकतीये. अर्जुन लिटरली एक अशा ठिकाणून आलेला मुलगा, त्याला ते मॉल वगैरे काय संबंधच नाही ना त्याचा. त्याला कसं माहिती असेल काय कॉलीफ्लॉवर आणि काय ब्लॅक रेझिन्स आणि काय ब्राऊन शुगर, त्याला कसं माहिती असेल त्या मुलाला. आणि जर तुम्हाला ते काढून नाही घेता त्याच्याकडून, इट्स ओके. फर्स्ट टास्क होता, त्यांना थोडा श्वास घ्यायला जागा द्यायच, फाईन. जिंकलाच पाहिजे अशातलं काय नव्हतं, त्यांच्या जर्नीची स्टार्टिंग होती ती. त्यातच तिने इतकं त्याला प्रेशर केलं, तो मुलगा लिटरली येऊन रडत होता, घरी जायचंय करत होता. आणि आमच्या समोर जेव्हा हे होतंय, मला सांग त्या आठवड्यात नॉमिनेट करण्यासारखी मध्ये जोडी नव्हती का? त्यात अर्जुनची चूक नव्हती, मला मान्य आहे, त्यात अर्जुनची मुळात चूक नव्हती, पण मेंटरशिपची चूक होती त्याच्यात. आणि आम्ही तिला ते स्पष्ट सांगून तिला नॉमिनेट केलं, पण तिने तसं नाही. तिने मला काहीतरी तिचं भलतंच कारण दिलं मला नॉमिनेट करण्याचं, आणि मी काही मनावर नाही घेतलं. असं तर होणारच होतं, माझी मनाची तयारी होती, आज नॉमिनेट, उद्या सेफ, उद्या एलिमिनेट, हे होणारच होतं. पण असं सगळं होतं. सो रेवती सोबत माझं अननेसेसरी तेव्हापासून सुरू झालं होतं. बाकी ऑनेस्टली सांगू का, मी ना फक्त माझ्या गेमवरती फोकस करत होते. माझं कुणाशी वाईट नव्हतं, पण कोणाशी इतकं चांगलंही नव्हतं, कारण त्यांच्या डोक्यात मी कुठेतरी डे वन पासूनच खटकत होते. जिकडे मला 2 रोजेस मिळाले, ठीक आहे, कुठे ना कुठेतरी पहिली मी मुलगी होते जिला 2 रोजेस मिळाले, ठीक आहे. कुठे ना कुठेतरी विजय त्याच्या विडीमध्ये हे पण म्हणालाय की मला अक्षताला रोज द्यायचं होतं, तिसरा मुलगा. हे थोडं अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे असं एक वातावरण झालं होतं की कुठे ना कुठे मुलांच्या एक म्हणतो ना कनेक्शन मध्ये मी खूप छान येत होते, कारण त्या मुलांना मी रिलेट करते यार. म्हणजे फेक म्हणून असं नाही, किंवा त्या शो पुरतं नाही. आज त्यांची जी लाईफ जर्नी आहे ना, कुठून तरी त्या जर्नीतून मी पण गेली आहे आज रिअल लाईफ मध्ये. त्यामुळे मला माहिती आहे की ते मुलांच्या डोक्यात काय प्रेशर आहे किंवा काय. त्यामुळे आमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये असं बरंच व्हायचं की मी त्यांना कुठेतरी खूप रिलेट करायची, खूप. जशी त्यांचे आई वडील बॅकग्राऊंड बिलॉंग करतात तसे माझेही करतात. आज जे ज्याच्या घरात राहतायत किंवा ज्या घराची त्यांची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत मी पण वाढलीये, त्या परिस्थितीत मी पण मोठी झालीये. त्यामुळे मला माहितीये. त्यामुळे मला असं नवीन नव्हतं काहीच ती मुलं माझ्यासाठी, खरंच ऑनेस्टली सांगायला गेलं तर. कुठेतरी मी मला घरातलंच समजून चालत होते त्यांना की नाही माझा हा भाऊ आहे, तो भाऊ आहे असं. त्यामुळे फक्त आता मी कुठेतरी पुण्यात राहून शिकलीये खूप गोष्टी. त्यामुळे मग मला त्यांच्यापेक्षा मी 2 पावलं पुढे असेल मे बी, फक्त जगण्या बाबतीत. पण जे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत, जे मुलं ते जगली आहेत, ज्या अशातून आली आहे, तिथून मी आलीये. सो कुठे ना कुठेतरी मुलं मला रिलेट होत होती. रामा झाला, आपला शत्रू झाला, आपला क्रिश झाला, हे लोक म्हणजे काय म्हणू, म्हणजे एक फॅमिली झालो होतो आम्ही, की सगळं सांगायचं. आणि आमचं खूप मस्त बॉन्ड झालेलं. ओके, तर मग आता आपण काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत त्यांच्यावरती येऊया. म्हणजे बेसिकली हे जेन्युइन प्रॉपर त्यांनी मेन्शन केले की हा प्रश्न विचाराच. याच्यावरचे पण बरेच प्रश्न प्रेक्षकांचे होते, पण हे खालचे जे आहेत ते स्पेशली आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे ते मी विचारेन. सगळ्यात आवडती जोडी कोणती? मी एक ऑनेस्ट उत्तर देऊ का? सध्या कालचा एपिसोड बघण्यापर्यंत ही माझी छान ऑनेस्ट अशी जोडी होती. मला आवडत होते ऋषिकेश श्रुती, आपले प्रणाली दीपक, हे माझ्या छान असे होते की यार छान स्पोर्टिंगली जातायत, आपलं आपलं करतायत असं. पण काल कोणाच ठाऊक का ऋषिकेशचा मला तो डिसिजन नाही पटला की ज्याने जिकडे किमयाला वोट आउट केलं. मला त्याचं कारण खरंच नाही कळालं. त्यांनी कुठेतरी तिकडे सेफ प्ले केला थोडासा. आता हे स्ट्रॅटेजी काही नव्हतं. मी असं पण नाही म्हणू शकते चला गेम स्ट्रॅटेजी आणि गेम आहे, आज नव्हते कुठेतरी फ्लिप करावं लागणार, ते तशातलंही नव्हतं. मुळात तिकडे काही गरजच नव्हती. जिकडे बघ आता जेव्हा भाग्यश्री निक्सन एलिमिनेट झाले, तेव्हा मलाही माहिती होतं कुठेतरी की माझ्या वोटनी फरक नाही पडणार आहे. भाग्यश्री निक्सन असंही घरी जाणार होते त्या दिवशी, पण तरी पण ऍज अ ग्रुप किंवा एक ट्रस्ट होता, त्या हिशोबाने माझ्याकडे माझं मत वाया जाऊ दे, पण माझ्या लोकांना जाऊ दे.
माझं त्या ठिकाणी असं होतं, तर मी ते केलं. आणि आता ऋषिकेशला पण जर अशी सिच्युएशन असते ना, की तर आपल्याच ग्रुपमधले किंवा जसं माझ्या वेळेस झालं होतं, की आमच्याच ग्रुपमधले 2 जण एलिमिनेशन होते. तेव्हा तुम्ही काय बघितलं? गेम बघितला खरंय. आणि गेम प्रमाणे तुम्ही वोट केलं. सेम, सेम इथं पण तुम्ही आता गेम प्रमाणे जरी केलं असतं ना, तरी चाललं असतं किंवा तो परफॉर्मन्स बघता. तेव्हा 100% किमाने शत्रुघ्नाचा परफॉर्मन्स चांगला होता. चांगला होता. सो राईट. मला नाही वाटत ऋषिकेशने त्यांना तेव्हा वोट आउट करणं गरजेचं पण होतं. गेमच्याही पर्स्पेक्टिव्हने, स्ट्रॅटेजीच्याही पर्स्पेक्टिव्हने किंवा जनरल पण. म्हणजे गायत्रीला त्याला मे बी असं वाटतं असेल की पुढे जाऊन गायत्री त्याला सेव्ह करेल. काइंड ऑफ मे असं बी असू शकतं. असं असू शकतं. ओके. त्यामुळे मला त्याच्यानंतर थोडंसं त्यांच्यावर पण थोडं डायसी झालं. त्यामुळे आता तरी सध्या मला असं वाटतं की अं, प्रणाली दीपक थोडंसं मी त्यांना म्हणजे फक्त दीपकसाठी ते पण ऑनेस्टली दीपक खूप हुशार आहे. दीपकला गेम चांगलाच कळायला लागलाय आता आणि दीपक लिटरली प्रणालीला सांगतो तू तू थांब मी करतो. म्हणजे प्रणालीचे कमी मूव्ह असतात पण दीपकचे खूप त्याला जास्त कळतं आहे. बरोबर पुढे काय करायचं किंवा काय नाही. आणि ह्यांच्या पेअर मध्ये आहे ना स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणतो ना आपण एका पेअर मध्ये की ज्याच्यामुळे ती जोडी चालते. तसं दीपक आहे. ओके. त्याच्या त्या ह्याच्यामुळे ऑरामुळे किंवा एक स्वतःचा त्याच्यातला ओरा आहे तो त्याचा, स्वतःचा एक गेम एक प्ले आहे आहे. त्याच्यात एनर्जी आहे. हा हा सो तो त्याच्यामुळे सो आय विश की दीपक पण छान खेळतोय सो दीपकने पण थोडं ओके. ग्रास्प करावं असं. ओके. पुढचा प्रश्न आहे की ज्या दिवशी तू शो मधून बाहेर पडली त्या दिवसाबद्दल म्हणजे त्या दिवसाची दिनचर्या. आता ऍक्च्युली हे टीचर आहेत ज्यांनी विचारले हे, त्यामुळे हे शब्द अगदी प्रॉपर आहेत, त्यामुळे मी जसे अच्छा आहे तसे मी घ्यायला लागलो. ठीक आहे. त्या दिवसाची दिनचर्या काय ओके होती आणि तो दिवस तुझ्यासाठी कसा होता, किंवा असं काही घडेल असं काही तुला वाटलं होतं का, किंवा त्याच्या काही आठवणी होत्या का? म्हणजे बेसिकली जो शेवट दिवस जो होता तो दिवस पूर्ण तुझं सकाळपासून तिथून निघण्यापर्यंत काय होता दिवस, कसं तुझी फिलिंग होती? मला आत्ताही रडू येते ते माझा तो क्षण आठवून. अ, मी ना स्टेजवरती होते आणि मी क्रिशचा असा चेहरा बघितला आणि मला एक मिनिट असं झालेलं की म्हणजे मी काय उत्तर देऊ या मुलाला की एक तो मेंटॉर म्हणून माझ्याकडे बघतोय किंवा त्यालाही कळलंय त्याच्यासोबत काय झालं इथे. आणि एक मिनिट आम्ही असे एकमेकांकडे बघितलं की क्रिश आपली काय चूक होती किंवा मला एक मिनिट एकदम असं झालं आणि मी लिटरली शेवटपर्यंत अशी होती की महादेव हर हर महादेव काहीतरी होऊ दे गणपती बाप्पा मोरया माझं खूप चालू होतं. मी थोडी स्पिरिच्युअल एनर्जी ठेवणारी मुलगी आहे. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला माझा हनुमान चालीसा किंवा हर हर महादेव हे आपसुकच निघतं. मी स्टेजवर जेव्हा आमचं एलिमिनेशन श्रेयस सरांनी ते ते बोलले की आता तुमची जोडी इकडे थांब म्हणजे तुम्ही आज इथून घरी जाताय. त्यावेळेस मी तरी अशी होते की देवा काहीतरी होऊ दे आज सत्याचा विजय होऊ दे म्हणतो ना आपण शेवटी आणि माझा बिलीफ आहे की शेवटी सत्याचा विजय होतो किंवा अशा गोष्टीत. आणि मी नाही सांगू शकत म्हणजे मी ज्या याच्यातून गेलीये तिथून मी जेव्हा बाहेर आले आणि माझ्या म्हणजे मला नव्हतं कळालं मी एक आठवडा त्या गोष्टीतून बाहेर नव्हते आले ऑनेस्टली. मी खूप ह्याच्यात होते. मला क्रिशला नंतर भेटता पण नाही आलं. मला त्याच्याशी बोलता पण नाही आलं. त्याच्यात मला अजून त्रास होत होता, की मला मला त्याला काय बोलायचं असेल किंवा त्याला माझ्याशी काय काय डिस्कस करायचं असेल. त्याला मम्मीची आठवण येत होती. जसं तो बाहेर येऊन बोलला, की मला मम्मीची आठवण येते. मला जे घाण वाटतं ना मी सांगू नाही शकत. म्हणजे नाही नाही, तो मोमेंट आणि ते सगळं मला असं वाटतं की खूप खूप होतं. खरी मेंटॉर पेक्षा तू एक माणूस म्हणून कशी आहेस ते प्रेक्षकांना कळेल. कारण खरंच ठीक आहे सगळेजण गेम प्रमाणे ह्या गोष्टीला घेतात, पण ऍक्च्युली हे तुलाही माहिती आहे की हे प्रश्न काही मी तुला सांगितलेले नाही आहेत, पण जे आता तू बोलता बोलता तुझ्या डोळ्यातनं जे पाणी ऑफकोर्स. आलं त्याच्यावरून ऍक्च्युली कळतं की माणूस म्हणून कशी आहे. त्यामुळे आता परत लोकांच्या रिमेन्शन्स करायला रेडी राहा. काय असं नाही. असं खरंच तसं काही नाहीये पण यार ते खूप आपण ना कसं होतं खूप कष्टाने एखादी गोष्ट मिळवण्याची खूप इच्छा असते. आपण खूप आपले सगळे कष्ट आपण ताम दाम खरंय. दंडभेद सगळं लावतो खरंय. आणि त्याच्यानंतर पण कुठेतरी नशीब साथ नाही देत मग ते खूप खरंय. 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 ते खरंय. खूप वेगळं असतं ते ओके. त्रास होतो. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की काही जोड्या, आता हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे त्यामुळे हे तू डिसाईड कर द्यायचं का नाही, फक्त मी क्वेश्चन्स विचारेन. ठीक आहे. ओके. हे आपल्यातले काही मेंबर्स जे तुझ्या चॅटमध्ये मेसेज टाकत होते पॉडकास्टसाठी, आठवते का? सातपुडा एज्युटेक नावाचे एक आहेत मेंबर, त्यांचा हा मेसेज आहे की ओके. काही जोड्या, ती बेसिकली ओके. शत्रुघ्न आणि निक्सनच्या तिकडच्या त्या साईडच्या गावाकडून येतात. तर त्यांचा हा प्रश्न आहे की काही जोड्या बरं. ह्या उठून दिसण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात,
पण तू एक अशी खेळाडू आहे जी या शोचा एक खूप महत्वाचा पार्टच नाही तर आमच्या सगळ्यांच्या हृदयावरती राज्य केले आहेस. त्यामुळे खरंच तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुला कधी वाटलं होतं का की या शो मधून बाहेर आल्यानंतर तुझ्यावरती एवढा प्रेक्षक वर्ग प्रेम करेल आणि स्वतःच्या हृदयामध्ये स्थान देईल? ऑनेस्टली माझी अशी खूप इच्छा होती, पण बाहेर आता तिकडे मी आत होते, सो मला खरंच माहिती नव्हतं बाहेर काय होतंय, लोकांना काय दिसतंय, लोक काय बघतायत. पण एक ऑनेस्टली सांगू, जेवढं काही लोकांनी 15 दिवसात बघितलं आणि शक्यतो तर तुम्ही काही बघितलंच नाहीये. म्हणजे आम्ही जे खेळलो, आम्ही जी मेहनत लावली, तुम्ही ना त्यातलं 10%च बघितलं, म्हणजे आमच्यासाठीच तरी. आणि त्यातूनही तुम्ही जो प्रतिसाद दिलात आणि त्यातूनही तुम्ही जे मला एक म्हणजे मला लिटरली असं होतं की माझी सगळी फॅमिली खरीच एक फॅमिली असते ना, जे आपल्या घरात काहीतरी घडलंय, आपल्या घरातल्या मुलीसोबत काहीतरी घडलंय आणि तिला आता कसं सांभाळून घ्यायचं आपण. लिटरली मला ते फील येत होतं. तुमचे मेसेजेस असे होते, तुमचे कमेंट्स असे होते आणि अनएक्सपेक्टेड लोकांनी मला येऊन चेरिश केलं. मला खरंच अपेक्षा नव्हती याची. मला वाटलं की चला ठीक आहे, तुम्हाला तर आधी हाच प्रश्न होता की तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचतंय की नाही, तुम्हाला हे माझं म्हणणं कळेल की नाही, किंवा माझी साईड तुम्हाला दिसेल की नाही, क्रिसची तुम्हाला साईड दिसेल की नाही, त्याच्यावरच मला प्रश्नचिन्ह होता. पण त्याच्यानंतर पण इतकं शॉकिंग, जसं तुम्हाला एलिव्हेशन शॉकिंग होतं तसंच माझ्यासाठी हे सगळं जेवढं प्रेम मिळालंय. आणि मी खरं सांगते, मी एक आठवडा नीट झोपली पण नव्हते. म्हणजे माझं लक्ष नव्हतं, माझं सगळं लक्ष म्हणजे माझे आई वडील मला प्रेमाने सांगतात, बाळा ठीक आहे, झालं, गेम आहे, ठीक आहे. मी त्याच्यात होते. फक्त तुमच्यामुळे, फक्त ज्या जनतेने मला, फक्त मी तुमच्यामुळे ना आज हसतीये, आज मी थोडीशी फ्रेश आहे, आज मी त्यातनं बाहेर आली की मी जिंकले. मी शो नाही जिंकले हरकत नाही, पण जे तुमच्या लोकांचं मी प्रेम जिंकली आहे ना, त्याच्यामुळे आय एम ब्लेस्ड, आय एम फिलिंग ह्यूज ग्रॅटिट्यूड. म्हणजे त्याच्यात मी सगळे जिंकले. आय एम हॅपी. मी 3 वीक्स खेळले, ठीक आहे, आमच्यासोबत जे झालं ते झालं, पण त्याच्यामुळे मी हे जे कमवलं ना, ते या शोच्या वगैरे सगळं पलीकडचं आहे. बेस्ट आहे. नाही, ऍक्च्युली खऱ्या कलाकाराला लोकांच्या प्रेक्षकांच्या टाळ्याचीच गरज असते आणि त्या तुला पुरेपूर प्रमाणात खूप प्रमाणात मिळाल्यात हे सगळ्यांनीच पाहिले. तर त्याच्या पुढचा असा एक प्रश्न होता की निगेटिव्ह गोष्टींच्या वरती काय मत आहे अक्षता तुझं, किंवा अक्षता तुला जाणून बुजून ज्या गोष्टींचा त्रास होत होता त्यांच्यावरती तू काय बोलशील? आता निगेटिव्ह जशा गोष्टी होतच होत्या तिकडे, नो डाऊट. खूप निगेटिव्हिटी होती, खूप. मी स्टेजवरती बोलून आली आहे की मला क्रिशला, म्हणजे मला तर माझं तर झालंच होतं, पण मला क्रिशला या टॉक्सिक वातावरणात ठेवायचं नाहीये. ठीक आहे, क्रिशला मी इथपर्यंत इकडे ग्रूम करू शकले, या मंचावरती मला जेवढं करता आलं केलं. पण आय मेक शुअर की जेव्हा क्रिश रिअल लाईफ मध्ये येईल, ही माझी जबाबदारी असली, इथून पुढे पण क्रिशला कधीही काही आयुष्यात लागलं की त्याला या गोष्टीची कमी पडतीये किंवा मला हे शिकायचंय, तर पहिला व्यक्ती तिकडं मी असेल. हे मी क्रिशला तिथल्या तिथे बोलले होते. सो जे काही नेगेटिव्ह मला त्याचा एरियात ठेवायचं नव्हतं. आता मला आहे ना, मी खरं खूप ओव्हर थिंकर माणूस आहे. म्हणजे मी जी व्यक्ती आहे ना, एक एक छोट्या छोट्या गोष्टीचा मी खूप विचार करणार किंवा खूप मला त्रास होतो. कारण मी एखाद्यासोबत वाईट नाही केलंय, तर माझ्यासोबत तुम्ही का करताय? मी तुमचं काय बिघडवलंय? मला असं होतं. मला जाऊन जाऊन विचारायचं असतं असं की माझं काय चुकलं, मला तुम्ही का असं केलं, मला असं खूप होतं. पण मी तिकडे कुठे विसरून गेले की यार, आपण रियालिटी शो मध्ये प्रत्येक जण खेळतोय आणि खेळतोय जे आहे ना, ही खूप मोठी टर्म आहे. मला हे कळलंच नाही अर्धा टाइम तर, की आपण पण खेळलं पाहिजे यांच्याशी असं. येस, कारण एक तर हे खेळण्यासाठी बिग बॉस नव्हतं, हे माझं क्लिअर होतं. खरंय. तुम्ही खेळा कुठे, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल स्वतः जाताय, तुमच्यासाठी जाताय. हा शो तुमचा नव्हता, हे मुलींनी पहिले घेतलंच नाही मुळात. त्यामुळे इथं काहीतरी स्ट्रॅटेजी करून किंवा कोणाला तरी उडवायचं किंवा कोणाचं तरी नुकसान करायचं किंवा आता एखाद्याला वुमेन कार्ड खेळायचं किंवा या सगळ्या गोष्टी कशाला, का पाहिजेत? खरंय. तुमचं तुम्ही ज्याला ग्रूम करताय तो तिथे दिसला, त्याचा परफॉर्मन्स दिसला, तुम्ही जिंकले. दॅट्स इट. ओके. तुम्ही जिंकले. हा मुळात हे होतं. सो नेगेटिव्हिटी तर खूप होती आणि मी तर ते झोपून घालवायची निगेटिव्हिटी थोडी थोडी. झोपून घालव, थोडा डान्स करून घालव. आमचा ग्रुप छान झाला होता आणि आम्ही दिवसभर अशा होतो ना, भाग्यश्री, मी झालं, किमया, श्रुती, प्रणाली, आम्ही फक्त हसायचो. दिवसभर असायचो. आमच्या 5ही जणींना कसली काय स्ट्रॅटेजी कळत नव्हती किंवा काही कळत नव्हतं. आम्ही फक्त खा, मस्ती करा आणि आमच्यातली सगळ्यात
कॉमेडी म्हणजे एंटरटेनर भाग्यश्री होती. ओके. त्यामुळे भाग्यश्री आमची एकदम मजा, दिवसभर फक्त ह्याला चिडव त्याला चिडव पोक कर अशात आम्ही ते सगळं घालवून टाकायचो, जो काही आमचा स्ट्रेस असायचा तो. आणि क्रिशला मी एक ऑमलेट बनवून दिलं की क्रिश तो खुश. नाही, आणि क्रिश भाग्यश्री खुश. बरोबर पॉडकास्ट करताना ती गोष्ट नोटीस पण झाली की ती ऍक्च्युली एंटरटेनमेंट खूप करते आणि एंटरटेन करायलाच ती शोवर हो गेली होती. तिच्याबरोबर बोलल्यानंतर देखील खूप भारी वाटलं की ती तशी आहे. तर आपण हे हो. जे आता शेवट प्रश्नाकडे म्हणजे जे क्वेश्चन्स आले होते त्यातला शेवट प्रश्न की अक्षता मॅडम, तुम्हाला पुन्हा कधी आणि कोणत्या शो मध्ये पाहायला आवडेल? कारण खरंच आता हा हा जरा कमेंट शेवट मी काय घेतल्या, कारण हे जे प्रेक्षक आहेत आता ऑनेस्टली मी हा पण प्रत्येक प्रेक्षकांना असं फेस टू फेस नाही ओळखत, पण ही कमेंट जेव्हा मी वाचली ना, हा. लाईव्ह मध्ये कमेंट आली होती, तर मला जेन्युनली एक अशी एक गोष्ट दिसली की एखाद्या प्रेक्षकाला खूप आतुरतेने एखाद्याशी बोलायचं आहे, पण काइंड ऑफ ते टीव्हीच्या पलीकडे आहे, टीव्हीच्या अलीकडे आम्ही असल्यामुळे घाबरून आम्ही बोलत नाही. अशातली ही एक कमेंट आहे. ही कमेंट अशी आहे की अक्षता मॅडम, तुम्हाला आम्हाला पुन्हा कधी, तुम्हाला कोणत्या आणि कधी शो मध्ये पाहायला मिळेल? त्याचबरोबर अक्षता, नेटवर्क इश्यू झाला, एक मिनिट. नो इश्यू कंटिन्यू करा आपलं. सॉरी. येस येस येस. हा. किंवा अक्षताच्या आयुष्यातले पुढचे स्वप्न काय असेल? आम्ही पाहिलेली अक्षता ही याच्या आधी कधीही पाहिली नव्हती. आजपर्यंत खूप रियालिटी शो पाहिले आहेत, पण एक खरंच जी शांत बसून कार्यक्रम करते ती म्हणजे अक्षता. आणि अक्षता, मी तुला इंस्टाग्राम वरती देखील मेसेज केला आहे, लेडीज आहेत बेसिकली, पण मला नाही वाटत तू त्याचा रिप्लाय करशील, म्हणून मी परत डिलीट देखील केलाय. पण नक्की सर्वेश भाऊ, म्हणजे मला बोलली ती की हा मेसेज तू नक्की अक्षता दीदी पर्यंत पोहोचव की मला तिला जर पुन्हा कोणत्या शो मध्ये बघायचं असेल तर पुढचं प्लॅनिंग काय आहे, म्हणजे तुझे पुढचे गोष्टी काय असतील किंवा लोकांना कुठं बघायला मिळेल तुला परत? सो आता तरी मी जसं आपली झी मराठीनेच मला हा सेकंड अपॉर्च्युनिटी दिली होती नुकतंच 6 महिन्यात. सो होप सो मी जेवढं मला जिथून जिथून असं खूप काही ऐकू आलंय की मी लवकरच दिसेल तुम्हाला. एवढी माझी अपेक्षा आहे आणि माझी इच्छा आहे. आणि माझ्या मम्मी पप्पांना तर खूप उत्सुकता असते त्या गोष्टीची की मी कधी टीव्हीवर दिसते असं. त्यामुळे जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी मला आहे. सो पहिले मी तुमच्याकडे येईल, सगळ्यांना पहिले मी आउट करेल. मला जो काही प्रोजेक्ट मिळेल किंवा काही, ती आनंदाची बातमी मी नक्की आधी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कारण नो डाऊट इथून पुढे मला जे काही मिळणार आहे ते फक्त मला तुमच्यामुळे मिळणार आहे. हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगते. याचं सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे मी. त्यामुळे मला इथून पुढे जे काही मिळणार आहे किंवा जे काही प्रोजेक्ट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. आणि टचवूड हर हर महादेव, आपल्याला लवकरच चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल आणि मी ती छान करेल आणि तुम्ही मला बघतानाही खूप खुश व्हाल, एवढी गॅरंटी. फक्त इथं ना आपण एक एक अजून एक हे काम करूया अक्षता, की तू आहे ना त्या सगळ्या लोकांना एक रिप्लाय कर की खरंच आता ह्या ताई ज्या होत्या, रेश्मा नाव आहे त्यांचं, अशा भरपूर लोक आहेत की ज्यांना सोशल मीडिया चालवता नाही येत, पण भरपूर लोकांना ना तुझ्यावरती खूप प्रेम आहे. जसं की या ताई आहे तशा भरपूर लोक आहेत. मी लाईव्ह मध्ये पण बघतो, तुला पण मी बोललो होतो एकदा की लाईव्ह मध्ये भरपूर लोक व्यक्त होत असतात, पण त्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे जर त्यांना तुला काही बोलायचं असेल, म्हणजे ते पण एक प्रेक्षकच आहेत, त्यांनी पण तुझ्यावरती खूप प्रेम करतात, पण त्यांना काही तुझ्यापर्यंत पोहोचता येत नाही, तर त्यांना एक लवली असा काहीतरी मेसेज दे, जेणेकरून त्या सगळ्या प्रेक्षकांच्या पर्यंत ते जाईल की ज्यांना अक्षता खरंच आवडते पण ते त्यांना कधी बोलू शकले नाहीत, तर त्या सगळ्यांसाठी एखादा मेसेज दे. मी तुम्हाला हेच सांगेल, जसे तुम्ही आहात तशीच मी एक आहे. मला बिलकुल अशातलं काही नाहीये की मी तुमच्या मेसेजेसला रिप्लाय नाही करणार. मला उलट खूप आवडतं. मी आज जाऊन बघते कोणाचं काय बाकी आहे का, मला कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत का. भले मला एक दिवस उशीर होत असेल, पण मी आवर्जून जाऊन बघते की लोकांचं माझ्या बाबतीत काय म्हणणं असतं, मत असतं. कारण तुमची एक शब्द, तो जो एक वर्ड असतो ना, तो मला इतका मॅटर करतो. कारण त्याच्यासाठीच मी काम करते किंवा त्याच्यासाठीच मी माझे एवढे कष्ट देते. सो तुम्ही जे आपण म्हणतो ना प्रेक्षक मायबाप आपण ज्यांना म्हणतो, सो ते तुमचे एक शब्द खूप मॅटर करतात. त्यामुळे मला तुम्ही कुठूनही बघत असाल, कुठल्याही कोपऱ्यावरूनही बघत असाल, तुमचं मला एक
म्हणणं खूप मॅटर करतं. मी ते जसे मला माझे आई वडील काहीतरी सांगतात ते मी ऐकते, मी ते घेते. तशीच तुमची पण एक एक गोष्ट मी ती ऐकते, मी घेते. तेवढं सिरियस ते असतं. सो तुम्ही तुमची जी काही मतं असतील मला आवर्जून सांगा. तुम्हाला नसतील सांगता येत तर आपण प्रयत्न करू की मी तुमची लाईव्ह करेल किंवा आपण कुठेतरी कनेक्ट करू की जिकडे तुम्हाला माझ्याशी बोलता येईल किंवा असं काहीतरी होईल. पण जे काही तुम्ही बोलताय, जे काही तुम्हाला माझ्याबद्दल वाटतंय त्यासाठी मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप प्रेम, म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी, खूप प्रेम. तुम्ही मला असंच प्रेम करत राहा आणि माझ्यासाठी हे सगळं खूप काय म्हणतो आपण, अविस्मरणीय येस आहे येस येस अविस्मरणीय. माझ्यासाठी. ओके. सो खूप खूप ते माझ्यासाठी पण खूप महत्वाचं आहे आणि तुमच्यासारखेच मी पण खूप कष्ट करून करून इथपर्यंत आलीये. काही आयतं नाही मिळालं आयुष्यात. देवाने खूप कष्ट दिलेत. वा वा वा. त्यामुळे त्या एक एक गोष्टीची खूप जाणीव आहे मला आणि बस त्यासाठीच मी जे काय करते ते करतेय आणि आय होप सगळ्यांना सगळं मिळो. जे ज्या काही त्रासातून सगळे जात आहेत सगळ्यांना सगळं छान असं सगळ्यांचं लाईफ हो आणि बस एवढीच सगळ्यांसाठी पण माझी इच्छा पण आहे की बस एवढंच क्या प्रेम बात असू है, दे फक्त क्या सगळीकडे बात है, सगळ्यांचं. क्या बात है, क्या बात है. मस्त. कारण खरंच जेन्युइन तू जे बोलली ना आता ते खरंच मनाला लागण्यासारखं होतं आणि त्या सगळ्या लोकांना खूप भारी वाटेल की ज्यांना खरंच तुला रीच करायचं होतं पण ते रीच त्यांना करता आलं नाही. त्यामुळे त्या लोकांना खरंच खूप भारी वाटेल. आणि ठीक आहे, मग आपल्या या सेगमेंटमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न ऑब्व्हियसली म्हणजे शब्दवेळेवरती आले तर मग ते भाऊ, कोल्हापुरी भाऊ म्हणून एक आहे त्याच्याबद्दल, म्हणजे एक मिनिट सॉरी काइंड ऑफ कोल्हापुरी भाऊ म्हणून एकटा आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे तुला असं चांगलं काहीतरी असं अरे भाऊ. सर्वेश अरे एक मिनिट हा बोलशील. म्हणजे हा जो सर्वेश आहे ना सर्वेश त्याचं नाव आता ऑलरेडी इतकं छान पॉप्युलर झालंय की लोक मला माझ्या कमेंट्स मध्ये येऊन मेसेजेस मध्ये म्हणतात की मॅम तुम्ही सर्वेश सरांसोबत पॉडकास्ट कधी करणार आहात, आम्हाला लोकांना बघायचंय. सो हे इक्वल विन आहे सर्वेश, इक्वल विन आहे हे की लोकांनी आपलं कोलॅबरेशन पण इक्वल विन येस आहे. येस सो येस येस येस. थँक्यू सो मच मला पण अपॉर्च्युनिटी तुमच्याही पॉडकास्टवर इथे छान थँक्स. बोलल्याबद्दल. लोकांशी मला कनेक्ट व्हायचं होतं आणि माझी पण खूप इच्छा होती. मी वाट बघत होते, माझी हिंमत नव्हती होत ऍक्च्युली खरंच की मी लाईव्ह येऊन किती प्रश्नांना फेस करू किंवा कोणाला कसं आवडेल किंवा काय. पण आज ठरवलं की लोकांनाही कळणं इतकंच गरजेचं आहे बॅक ऑफ द कॅमेरा काय झालंय काय नाही, काय घडतंय, काय घडणार आहे पुढे, त्याची तयारी लोकांची करून देणं हे माझं काम आहे. सो आज आपण ते केलं छानरित्या. आय होप 100%. सो. पण थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. नाही, सगळ्यात पहिला मी आता माझं शेवट एंड करतो की ॲक्च्युली खरंच खूप भारी वाटलं. कारण जेन्युनली मी कोणाला वाईट नाही म्हणणार पण मी अक्षताबद्दल एवढंच सांगेल की अक्षता ही माझ्या तरी कॉन्टॅक्टमधली पहिली मुलगी आहे की ती स्वतः जेन्युनली स्वतः असं कधी फील पण नाही झालं मला की ती म्हणजे एक खूप मोठी आर्टिस्ट आहे. म्हणजे लाईक मला म्हणायचं काय आहे की तिच्यामध्ये अजिबात ॲटिट्यूडमधला ए पण नाही आहे जेन्युनली. आता फक्त ही पॉडकास्टमध्ये आले म्हणून मी म्हणतो अशातला भाग नाही. जे रिअल आहे ते रिअल आहे. कारण लिटरली आपला पहिलाच कॉल आय थिंक 40 मिनिटापर्यंत गेला होता, 45-40 मिनिटापर्यंत. म्हणजे लिटरली ऑलमोस्ट हो. एक कलाकाराला म्हणजे लाईक मला खूप भारी वाटलं रे की एवढं ती मनापासून बोलली सगळ्या गोष्टी, एवढ्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बोलली. किंवा आपण एखाद्या शो मधून आलोय, एक काइंड ऑफ एक असं ॲटिट्यूड असतो ना, एक ऑरा असतो, त्यातला जरा देखील नव्हता. आणि जेन्युनली मी तुला ऑनेस्टली सांगतो, आता हे पॉडकास्टच्या म्हणजे असेल पॉडकास्टमध्ये पण मी एक बॅक कॅमेरा एक गोष्ट सांगेल की तू जशी आहेस ना अक्षता, तुला कधीच कुठंच कशाची कमी नाही पडणार आहे. आता हे मी फक्त बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, पण शो मध्ये जायचा दिवस आणि बाहेर यायचा दिवस याच्यामध्ये जे घडलं ते तुझ्या समोर आहे. किंवा जे बाहेरनं पब्लिकला कोणी सांगायला नाही गेलं की अक्षताला प्रेम करा, अक्षताला मोठं करा, किंवा काइंड ऑफ अक्षताकडून खूप बॅकअप किंवा अक्षता कुठल्या पिक्चर मधली हिरोईन आहे, अजिबात नाही ग. पण तू जे रिअल आहेस ना त्या गोष्टीमुळे आता जेवढं मिळालंय तुला ते 100% त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मिळेल. फक्त तू जे रिअल आहेस ना ती रिअल अक्षता खरोखर सगळ्यांना खूप आवडेल. त्यामुळे मी एवढं 100%, तुझ्याकडे 100%. प्रार्थना करेन की खरंच तू खरंच खूप मोठी हो. खूप म्हणजे मला परत पॉडकास्टसाठी जर तुला परत कॉल करायला लागला तर परत 40 मिनिटं नाही, तू सर्वेचे 1-2 मिनिटं थांब असं तू लाईक करावं. आणि माझी इच्छा आहे अशी
तू एवढी मोठी हो genuinely. खूप मोठी हो, खूप सुखी राहा, खूप खुश हो आणि मोठे मोठे प्रोजेक्ट मध्ये काम कर आणि प्रेक्षकांना सगळ्यांना दाखव की परत तू कुठल्या शो मध्ये काम करते किंवा परत कुठल्या प्रोजेक्ट मध्ये काम करते. एवढंच मी तुला इथं सांगेल. येस, हा बेसिकली तू इथं नक्कीच. आली पॉडकास्टमध्ये, खरोखर खूप वेळ दिली. ऑब्व्हियसली 3-4 दिवस झाला आपलं प्रॉब्लेम होत होता, पण जेन्युअनली सुरू तरी होतं. देखील तू वेळ काढून हो. पॉडकास्ट केली, हे मला खूप अप्रिशिएट वाटलं आणि त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू, धन्यवाद. सगळ्या कोल्हापूरकरच्या टीमकडून, या शब्दवेटे टीमकडून, सगळ्या टीमकडून तुला मनापासून थँक्यू सो मच. आम्ही पुणेकरांकडून खूप 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 प्रेम सगळ्या कोल्हापूर गावांना. पुणे का बर. पण पुणेकर कुठे थांबला नाही पाहिजे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड, मी ठीक आहे. पुण्यातली आहे आणि आमच्या खरंच पुणेकरांकडून सगळ्यांनाच म्हणजे जे कोणते प्रेक्षक ज्या कुठल्याही कोपऱ्यावरून बघतायत, आमच्या पूर्ण पुणेकरांकडून तुम्हाला अ, म्हणजे थँक्यू. मानाचा मुजरा ओके. असं. आपण महाराजांचे आम्ही खूप मोठे बघता आहोत हे आहोत. ऑब्विसली. त्यामुळे येस, सो सगळ्यांना खूप खूप प्रेम. आणि हा पॉडकास्ट थोडा थोडा सिरियस झाला असं मला वाटतंय. त्यामुळे तुम्ही त्याच्याने बघू नका. आपण खूप मजा करणार आहोत, खूप फन करणार आहोत. माझा हा थोडासा इमोशनल आणि थोडासा असं मिक्स झाला. पण अदरवाईज आपण खूप चांगले चांगले अजून ब्लॉग्स करूयात आणि छान मी माझं प्रमोशन करते पण नाही नाही, आणि नक्कीच. छान फन वे मध्ये पण करूयात. मी प्रेक्षकांना इथंच सांगून कारण ठेवतो माझी म्हणजे ही साईड लोकांना अजून माहिती नाही की मी किती फन आहे. नाही, मी तेच आता त्यामुळे क्लिअर करतो म्हणजे जेणेकरून अक्षता अडकेल की अक्षताला मी भेटायला जाणार आहे पुण्याला, त्यावेळी अक्षता बरोबर माझ्याबरोबर व्हिडिओ करणार आहे. म्हणजे अक्षता इथं आहे बरं का, मी येस, समोरासमोर बोलावलं नंतर, असं नाही की मी नाही आहे वगैरे. तेव्हा 100% अक्षता व्हिडिओ करणार आहे आणि मी नक्कीच तिला भेटेन. ठीक आहे अक्षता, आपण थांबूया मग. येस. खूप छान वाटलं खरंच, मला जेन्युअनली खूप मजा आली, हो, खूप छान वाटलं. आणि प्रेक्षक पण खूप लोक प्रेम देतीलच 100% तुझ्यापर्यंत, सगळ्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मोरया. येस, थँक्यू, बाय. बाय बाय.